आम्ही लहान होतो त्याला बाबांचा बिझनेसचा निर्णय, त्यांना खूप असं डिप्रेशनमध्ये होतो, डिप्रेशनपेक्षा लॉसमध्ये होतो आम्ही. म्हणजे जीव देण्यापासून सगळे विचार माझ्या डोक्यात येऊन गेले होते. सो माझं असं झालं की क्षमा मारुडी, मेलो तू मेलो मरू दे. आणि त्यावेळेला मला खूप लोकांनी म्हटलं होतं की तू वेडी आहेस का, कायम दोन चांगले व्यक्ती एकत्र आल्यावर चांगलंच घडेल असं नाही. यू हॅव टू मूव्ह. बिग बॉस हा लोकांसाठी खेळ आहे, लोकांसाठी शो आहे, पण तो यासाठी नाही. माझे बाबा 200% नास्तिक. ते मी 12वीमध्ये होते आणि त्याच वेळेला बाबांचा खूप सिव्हिअर ॲक्सिडेंट झाला होता, म्हणजे भयानकच सिव्हिअर ॲक्सिडेंट. माझा सख्खा लहान मामा, त्याला स्वामींचा दृष्टांत आहे. आणि तो एक दिवस आला आणि त्याने मला सांगितलं, शमू मला ना स्वप्न पडले की स्वामींची आंघोळ तुझ्या हात नाही, जाऊया. अक्कलकोटला गेलो आणि मंदिराच्या बाहेर ते झाड आहे तिथेच खाली पायऱ्यांवर झोपून गेले. आमची कुळदेवी भवानी माता आहे, सो मला त्या रूपात जवळजवळ ते दिसले. म्हणजे आज थोडं बोलूया, आज थोडं ऐकूया आणि मग मन मोकळं जगूया. अहो हेच तर ब्रीद वाक्य आहे द हिलिंग सर्कल विथ वनश्रीचं. माणसाने बहुगुणी असावं आणि अंगी बहुगुण असले ना की आयुष्य जगण्याची एक वेगळीच मज्जा असते. अशीच एक बहुगुणी कलाकार, निर्माती आणि माझी खूप चांगली मैत्रीण शर्मिष्ठा राऊत आज आपल्याशी गप्पा मारायला आलेली आहे. आता तिची ओळख द्यायची म्हणजे शर्मिष्ठा, आय थिंक तूच ओळख करून दे, कारण तुझ्या इतक्या सिरियल्स आहेत आणि आता प्रोड्युसर म्हणून तू आमच्या भेटीला आलेली आहेस. आय थिंक असंभव आता थिएटर्समध्ये सुरू आहे. त्याशिवाय नवरी मिळे हिटलरला नावाची एक मालिका होती, ती संपली. त्याच्यानंतर तुला शिकवेन चांगलाच धडा नावाची मालिका होती, ती माझी पहिली मालिका होती ॲज अ प्रोड्युसर म्हणून, माझी आणि तेजसची. ती संपली. आता तारिणी नावाची मालिका आहे जी झी मराठीवर येते 9:30 वाजता. ती चालू आहे. आणि काजळ माया नावाची मालिका आहे जी स्टार प्रवाहाला येते रात्री 11 वाजता, हॉरर. सो ती सुद्धा चालू आहे. आणि नाच ग गुमा नावाची एक फिल्म होती, मुक्ता बरोबर ती केली होती, ती त्यात मी आणि तेजस वन ऑफ द प्रोड्युसर्स होतो. आत्ता असंभव, ज्याच्यामध्ये आम्ही को प्रोड्युसर्स आहोत. सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे निर्माते आहेत आणि आम्ही को प्रोड्युसर्स आहोत. सो त्यामुळे ते आहे. आणि आता असंभव ऑफकोर्स दुसरा आठवडा थिएटरमध्ये बघतीये. सो ते देवा तुला कळलं मी का तुला इंट्रोडक्शन तूच कर सांगितलं, कारण मला एवढं लक्षात नाही राहणार, कारण मी जसं म्हटलं बहुगुणी. पण शर्मिष्ठा मला एक सांग, आपण इतक्या वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आय थिंक एका रियालिटी शो मध्ये आपण डान्स केला होता आणि ते त्याच्याबद्दल न बोललेलं बरं, पण मला माहिती आपण तेव्हा डेली सोप करत होतो, रात्री रिहर्सल्स होत्या आणि शूटिंगला जे काही झालंय केऑस त्याच्याबद्दल तर न बोलणं उत्तम. पण शर्मिष्ठा मला असं जाणून घ्यायला आवडेल, तुझा प्रवास नाशिक पासून सुरू झाला, राईट? नाशिक? ऍक्च्युली मी मूळची ठाण्याची आहे आणि हाडाची ठाणेकर आहे मी. आणि जन्म अंधेरी, माझं आजोळ अंधेरी आणि बाकी सगळं ठाणा. आणि एका मला असं आठवतं की 96-97ला वेन आय वॉज इन 7th स्टँडर्ड, तर 7वीत वगैरे असताना वडिलांनी निर्णय घेतला, जॉब त्यांनी क्विट केला आणि त्यांना बिझनेस करायचा होता. सो आय थिंक ॲट द एज ऑफ 42 त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी नोकरी सोडली आणि त्यांनी बिझनेस चालू केला. आणि तो बिझनेस त्यांनी नाशिकमध्ये सेटअप केला, बिकॉज हवामान आणि त्यांना सायनसचा त्रास आहे, सो त्यांना कोरडी हवा पण पाहिजे होती. शिवाय मुंबई आणि ठाण्याच्या मानाने डेफिनेटली ते स्वस्त होतं, कॉस्ट ऑफ लिव्हिंग थोडं स्वस्त होतं तिकडे. त्यामुळे मग आई, माझी लहान बहीण, मी आणि वडील, आम्ही चौघच नाशिकमध्ये शिफ्ट झालो. सो ग्रॅज्युएशनपर्यंत 7वी ते ग्रॅज्युएशन नाशिकमध्ये राहिले. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मला MBA फायनान्स करायचं होतं. सो मी MBA करायला पुण्यात गेले. सो कमिन्स कॉलेजमधनं, पुणे युनिव्हर्सिटीमधनं मी MBA फायनान्स कम्प्लीट केलं. MBA फायनान्स येस. आणि ते केलं. आणि ते करताना, हा सगळ्या जर्नी करताना माझं ॲक्टिंग
हे जे पॅशन पण होतं, माझा छंद पण होता. सो सगळं ॲमेच्युअर थिएटर्स, प्रायोगिक, ईच अँड एव्हरी स्पर्धा, म्हणजे सांगली शहरातली विटा नावाचं गाव वगैरे, आत खेडेगाव, एकही स्पर्धा मला असं आठवत नाही की मी ती सोडली असेल. आणि मी त्या सगळ्या स्पर्धा केल्या, कारण छंद होता. आणि ते करत 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 मग पुढे मग परत प्रोफेशनली मुंबईला परत मग ठाण्यात आले. सो माझं सर्कल पूर्ण झालं. सो मी परत ठाण्यात आले. पण MBA फायनान्सची डिग्री आहे, तुझ्यात एक अभिनेत्री दडलेली आहे, निर्माती दडलेली आहे, ह्याची ओळख कधी झाली आणि कशी झाली? निर्माती अभिनेत्री आहे हे तर मला कळतच होतं, कारण त्यासाठी सुद्धा असं झालं होतं की मी डान्स खूप पूर्वीपासून करत होते. आपण एका डान्स रियालिटी शोलाही एकत्र आलो होतो, त्यामुळे डान्स येत होता. तर शाळेत असताना पण ह्याचं मी सगळं श्रेय म्हणजे नाशिकला माझ्या शाळेला देईन मी. आणि माझ्या 2 बाई आहेत शाळेतल्या, अष्टपुत्रीबाई आणि चोपडेबाई, त्यांना मी ते श्रेय देईन, कारण तोपर्यंत मला माहीतच नव्हतं. कारण कारण काय होत होतं, इथे झापड लावल्यासारखं मी त्या रेसमध्ये होते. म्हणजे 3 इडियट्सचं आपण म्हणतो ना, रेस में लग जाओ और भागो, बस. तर ते मी भागो वाला झोन होता माझा, आणि मी ते करत होते. मात्र मी नालंदा इन्स्टिट्यूटचं भरतनाट्यम, मी एका साईडला माझं क्लास चालू होते, मी शिकत होते भरतनाट्यम. सो ते सगळं एका साईडला चालू होतं, पण नाटक आणि हे शक्यच नव्हतं, म्हणजे मला माहीतच नव्हतं. आणि अचानक शाळेत असताना बाई आल्या आणि त्यांनी मला, चलो तू उठ, आणि मी त्यात उभी राहिले, तर काय करायचं आहे? तर म्हणे पथनाट्य आहे आणि आपल्याला करायचं आहे. तर मी म्हटलं पथनाट्य, म्हटलं हे काय आहे? पहिलं तिथून सुरुवात होती. एवढं माहिती होतं पथनाट्य म्हणजे नावातच दडलंय काय करायचंय, पण तरी ते कशा पद्धतीने माहिती नव्हतं. आणि त्यात सूत्रधार ही महत्वाची भूमिका असते तुमची पथनाट्यामध्ये, कारण तो ते सगळं नाटक पुढे घेऊन जात असतो. मला वाटलं ओके. तर त्या मला म्हणाल्या, नाही तू डान्समध्ये एक्सप्रेशन चांगले देतेस, तर तू इथे पण देशील. म्हटलं बरं, कोरी पाटी, तुम्ही जे लिहाल ते मी करेन. तर त्या पद्धतीने त्यांनी मग ते शिकवलं. मग त्यातही गंमत होती की पहिल्यांदाच ते सूत्रधार, म्हणजे पहिलाच प्रयत्न, आणि सूत्रधार हे खूप दडपण होतं. त्यात मी 13 का 14 पानं, आता मला आठवत नाही, पण ते मी विसरले. मी जम्प केलं, मग माझी रडारड झाली त्याच्यानंतर की मी विसरले, आता मी काय करू. पण इतर मुलांनी जरा ते धरून ठेवलं, आणि त्यात मला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. आणि माझं असं झालं की करून बघूया, हरकत नाही आहे हे बघायला, स्टार्ट करायला. आणि मग तिथून मग सगळ्या नाट्य काय म्हणतात आपण, नाटकाच्या ज्या संस्था असतात त्यात तिथे मी जॉईन झाले, आणि मग तो प्रवास चालू झाला. त्यामुळे अभिनेत्री हे मला कळलं होतं. निर्मातीचं असं झालं होतं जेव्हा मी इंडस्ट्रीत आले त्यावेळेला. ऑफकोर्स आता माझ्या बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये हे आलेले की मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून आले होते. 500च्या 600च्या घोळक्यात मी उभी असायचे. आणि अभिलाषा नावाची मालिका होती, उरुस नावाची फिल्म होती, अशा बऱ्याच ह्याच्यामध्ये होते की ज्याच्यामध्ये मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलं. ते करताना वाक्य जेव्हा पदरी पडायची, 1-2 वाक्य येतात ना, आपल्याला माहिती आहे, ज्युनियर आर्टिस्टना देतात 1-2 वाक्य, पण त्यात नाटक स्ट्रॉंग बॅकग्राऊंड असल्यामुळे वाक्याचा थ्रो किंवा वाक्य प्रोजेक्शन हे बरं होतं माझं. त्यातल्या त्यात काही शिकून आले नव्हते, पण करून करून बरं झालं होतं माझं. त्यामुळे ते मला 4 वाक्य मिळायची एकाच्या जागी. पण हे करत करत असताना एक मालिका मिळाली, मी मराठीवर घे भरारी नावाची होती. त्यात लीड त्यांना बदलायची होती. सो मला वाटतं 20 का 25 एपिसोड नंतर ती लीड बदलली आणि मी तिथे गेले. त्यानंतर सुद्धा परत ती लीड करून सुद्धा परत कॅरेक्टर रोलला घुसले. 4 दिवस सासूचे नावाची मालिका, तेव्हा सगळेच कलाकार या गोजीरवाण्या घरात, आणि परवाच माझं बोलणं झालं, या गोजीरवाण्या घरात अख्खी इंडस्ट्री, आणि 4 दिवस सासूचे. त्याच्यात मी 2 रोल केलेत. या गोजीरवाण्या नाही, तू 4 दिवस होतीस का? येस. नवीन आलेल्या कलाकाराने त्या मंदिरात, ह्या 2 मंदिरांपैकी एका ठिकाणी नारळ फोडूनच पुढे जायचं हे ठरलेलं होतं. सो माझा 9 महिन्यांचा जवळजवळ एक ट्रॅक होता, आणि तो मी ट्रॅक केला. त्याच्यानंतर पुन्हा मन उधळण वाऱ्याचे नावाची मालिका होती स्टार प्रवाहावर. ती माझी ब्रेकची ठरली मालिका, जिथे लोकांनी ओळखलं, मला ओळख मिळाली.
सुपाऱ्या छापल्या, पैसे स्टार कमवले, स्टार बदलले, सगळं 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 घडलं तिकडे. सो ती करत असताना माझ्या लक्षात आलं की फक्त हे करून चालणार नाहीये, तर आपल्याला अजून याच इंडस्ट्रीमध्ये दुसरं काय आवडतंय किंवा अजून दुसरंच क्षेत्र काय आवडतंय. तर दुसरं क्षेत्र मला आवडतंय कुकिंग वालं, पण त्याच्यात मी पुन्हा तेच आता इथे मी शिकले नाहीये. नशिबाने माझ्या वाट्याला जे जे सिनियर्स झाले माझे, त्यांनी जे जे घडवत गेले मला, त्यामुळे मी किमान तरले आहे आत्तापर्यंत, उभी आहे अशा ह्याच्याप्रमाणे. पण तिथे तर मी काहीच शिकले नव्हते. म्हणजे जरी मी कुकिंगला शिफ्ट व्हायचं झालं तर मग माझं डोक्यात चालू झालं नाही हे नाही तर मग आपण एकदा चान्स घेऊया, आपण कदाचित शिकूया अजून काहीतरी वेगळं. पण बिझनेस मॅनेजमेंट ऑब्व्हियस मी केलं होतं. शिक्षणाचा तुम्हाला कायम फायदा होतो, कधीच शिक्षण वाया जात नाही, त्यामुळे तरी शिकलेलं कामी येतं. त्यामुळे अगदीच मी म्हणेन की मग माझ्या डोक्यात यायला लागलं की आपण एवढं मॅनेजमेंट केलंय, आपल्याला त्याच्यातलं काही येतंय का? मला एडिटिंग आवडत नाही का मला नाही आवडते, डिरेक्शन काही संबंधच नाही, लिखाण त्याहून काही संबंध नाही, म्हणजे हे काही नाही. मग ह्याच्या व्यतिरिक्त काय आवडतंय? तर मला लक्षात यायला लागलं की मला मॅनेजमेंट करायला खूप आवडतंय. म्हणजे हाऊ कॅन आय फॉरगेट की मी MBA केलेलं आहे. मी का गेले तिकडे करायला? कारण मला ते आवडतंय, मला त्या उलाढाली आवडतात, मला ती रिस्क आवडते, मला ती टांगती तलवार आवडते. तर माझा झोन तसा आहे. आणि मग तिथे मला लक्षात आलं की नाही, मग आपल्याला प्रोड्युसर व्हायचं आहे. पण निर्माती कसं होणार, काय होणार, आत्ताच तर कुठेतरी पदार्पण आहे. मग ते करताना ज्या ज्या मालिकांमध्ये मी कामं करायचे, जेव्हा जेव्हा मला वेळ मिळायचा त्या मालिकांच्या, म्हणजे 2 सीनच्या मध्ये आपल्याला वेळ मिळतो, तेव्हा तेव्हा मी त्यांच्या प्रोडक्शन टीमबरोबर जाऊन बसायचे. ओके, की तुम्ही काय करताय, कसं करताय. आणि याचं मी मेजर श्रेय की जिथून मला ॲक्च्युली खरा चान्स मिळाला ते मी मधुगंधा कुलकर्णीला देईन, परेश मोकाशी यांना देईन. कारण त्यांच्या सगळ्या फिल्म्समध्ये त्यांनी मला प्रोडक्शन करण्यासाठीचा चान्स दिला. तो जो विश्वास टाकला तो मधुगंधाने टाकला. तिच्याशिवाय शक्य नव्हतं. कारण पहिल्या याच्यात खिंड लढवायची जी असते, कारण नवीन प्रोड्युसर म्हटल्यावर तू काय करणार, कोणी पटकन प्रोजेक्ट द्यायला सुद्धा तयार होत नाही, पहिला चान्स देणं गरजेचं असं. सो तिने ती खिंड लढवली आणि मग जबाबदारी वाढली. आणि मग तेव्हा माझं असं लक्षात आलं की नाही नाही आपल्याला ही जबाबदारी माझ्यावर पण वाढली आहे, कारण तिचं नाव खराब होता कामा नये. सो अशा सगळ्या गोष्टी त्या एकात एक होत्या. पण येस, मला रिअलाईज झालं मनोज धणवारेच्या वेळेला की अभिनेत्री तर आपल्यात आली आधी हे मला थोडं कळलं, बट हे मला करायचंय अजून, ह्याच्यात मला इंटरेस्ट आहे. पण तू आता बोलतेस त्या ओघात मला एक जाणवते की तू करत गेलीस, तू शिकत गेली. शिकण्याची वृत्ती फार महत्वाची असते. लोक रिस्क घेत नाहीत किंवा कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतात किंवा कम्फर्ट झोन मध्ये असतात. एक्झॅक्टली, त्या कम्फर्ट झोनमध्ये ग्रोथ नसते. तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर जाता तेव्हा तुमची खरी ग्रोथ जी असते. आणि मला असं वाटतं कुठेतरी पोचायचं असेल ना, तर कुठून तरी निघणं गरजेचं. एक्झॅक्टली, यू सेड इट. ते पुढचं पाऊल जे असतं ते टाकणं महत्वाचं असतं. पण मला सांग, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हिलिंग हे काय आहे किंवा हिलिंगची तुला गरज आहे? कारण तू ज्युनियर आर्टिस्ट टू ऍक्टर टू प्रोड्युसर, म्हणजे तुला एका ज्युनियर आर्टिस्टचं दुःख सुद्धा माहिती की त्यांना किती कमी पैसे मिळतात किंवा काय त्यांचं असतं. ऍक्ट्रेसची दुःख वेगळी असतात. आणि आता प्रोड्युसर झाल्यावरती एक वेगळंच चॅलेंज. करेक्ट. पण ह्या दोघांचं, हे 2 कंपार्टमेंट आहेत, त्यांची बाजू सुद्धा तुला कळली आहे. तो मला हा प्रश्न विचारायचा आहे की ह्याच्यामध्ये हिलिंगचा उपयोग तुला होतो का, किंवा हिलिंग करायची गरज आहे, किंवा कुठल्या हिलिंग मोडॅलिटीज, मेडिटेशन असेल किंवा कंपॅशन असेल, हे तू इम्प्लिमेंट करतेस का आत्ता ह्या क्षणी? म्हणजे मला माझं वय सांगायला काहीच लाज वाटत नाही, कारण मला असं वाटतं की एज इज जस्ट अ नंबर जे आपण म्हणतो. माझी एनर्जी लेवल काय आहे ती माझ्यासाठी जास्त महत्त्वाची ठरते एजपेक्षा सुद्धा. तर त्यामुळे मी असं म्हणते की आत्ता राईट नाव आय एम 41 रनिंग. सो इतकी वर्ष गेल्यानंतर कुठेतरी ते रिअलाईज व्हायला लागलेलं आहे की हिलिंगसाठीचे ॲक्च्युअल काय म्हणतात त्याला, काय काय ऑप्शन्स आहेत. मेडिटेशन असू शकतं, काही रेकी असू शकते का अजून काहीतरी, क्रिस्टल्स, असं काही. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर या हव्यात का, किंवा काय करायला हवं,
या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. पण ते काय आहे की हे सगळं करण्यासाठी मला असं वाटतं की तुमचा स्वतःचा बिलीव्ह असणं खूप गरजेचं आहे. जर मी ही गोष्ट बिलीव्ह करत असेन ह्याच्यावर, तर ती गोष्ट घडणार आहे आणि तर ती मला उपयोगी ठरणार आणि येणार. एक्झॅक्टली. सो या पूर्ण जर्नीमध्ये माझा एक मेजर माझा काय म्हणते, मी रोलर कोस्टर जर्नी माझी होती, ज्या जर्नीत जी मी म्हणेन की बिग बॉसच्या नंतर ती पूर्ण 180 डिग्री फिरली. पण त्याच्या आधी पण माझा एक जर्नी चालू होता, ज्या वेळेला मी मेडिकेशनवर होते. मी 2 वर्ष डिप्रेशनमध्ये होते. मी मेजर डिप्रेशनमध्ये होते. म्हणजे जीव देण्यापासून सगळे विचार माझ्या डोक्यात येऊन गेले होते. प्रयत्न करू का नको करू, पण असाही विचार येऊन जायचा की हे जर केलं, काहीतरी असे उद्योग करायला गेलो आणि नाही मेलो तर झालो, हो, तर जे काही अधूत्व ऑलरेडी आलेलं असेल, काहीतरी काय मला माहिती नाही, काही समजा आलं शरीरात, तर या म्हणजे असं शरीर घेऊन आणि असं मन घेऊन आई वडिलांवर का अजून भार देऊन जगायचं आपण. सो ह्याच्यातून बाहेर, म्हणजे डिप्रेशन म्हटल्यावर वाटेल ते विचार तुमच्या डोक्यात येत असतात आणि त्याच्यातून मार्ग काय काढायचा आणि काय हिलिंग येईल हे मला कळत नव्हतं. काउन्सिलिंग ऑफकोर्स चालू होतं, कारण घटस्फोट चालू होता. सो माझ्या आयुष्यातला मेजर टर्ब्युलन्स जो होता तो होता की माझा घटस्फोट. तर त्यावेळेला असंही झालं सुरुवातीला की अरे मी माझ्या एक्स हजबंडला ते खूप गरमागरमी आपण म्हणतो त्याच्यामध्ये, आय डोंट नो एक्झॅक्टली वर्ड, पण तो खूप बाचाबाची असते, खूप ह्याच्यामध्ये असतं. मग मी 100 ताशेरे त्याच्यावर, त्याने 100 माझ्यावर, हे सगळ्या गोष्टी होत होत्या. पण जसं जसं माझं काउन्सिलिंग होत गेलं आणि जसं जसं मी थोडी शांत व्हायला लागले, मला कळत पण नव्हतं की मी काय निर्णय घ्यायला पाहिजे. कारण हे काही सडन घडत नाही कोणत्याही रिलेशनशिपमध्ये. मग त्या मैत्रिणींचं रिलेशनशिप असू देत, मित्रांचं असू देत, नवरा बायकोचं असू दे, आई वडिलांचं असू दे, पेरेंट्स बरोबरचं असू दे, काही असू दे, पायलअप झालेलं असतं आणि त्याचा एकदा ब्लास्ट होतो तुमचा, की गडा भरतो. आणि तो भरला होता आणि मी ब्लास्ट झाले होते त्यावेळेला. आणि हे सगळं करत असताना मग माझं असं झालं की नाही, काय करूया. पण जेव्हा माझं काउन्सिलिंग चालू झालं, दॅट टाईम आय रिअलाइज की त्या माणसाचा दोषच नाही आहे किंवा माझाही दोष नाही आहे. कायम 2 चांगले व्यक्ती एकत्र आल्यावर चांगलंच घडेल असं नाही. म्हणून तो माणूस चुकीचा आहे का, तर नाही. त्याचं अपब्रिंगिंग ते झालेलं आहे. बरोबर. उद्या मला समजा जर वाटलं की नाही, हा चहा हा कडक गरम आहे, पण म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या बहिणी आणि माझ्या बाबतीत असं होतं, सख्या बहिणीत आणि माझ्यामध्ये, की माझ्यासाठी जो एका घोटात मी पिन, तो खूप फुंकर मारत मारत पिते ती. आणि माझं म्हणणं असं की अरे काय अगं किती कोमट आहे तो. किंवा मला आंघोळीसाठी जे गरम पाणी, कडक गरम पाणी लागतं, तर ती म्हणते अगं माझं भाजेल अंग, मला खूप त्याच्यात थंड पाहिजे पाणी. तर मी म्हटलं ह्याच्यात तर काही नाही होऊ शकत, म्हणजे हे. सो अशा अनेक गोष्टी असतात, पण त्यांना हिलिंगमुळे, आता काउन्सिलिंग इज वन ऑफ द हिलिंग पार्ट असू शकतो का, आय डोंट नो. आता तू त्याची जास्त जाणकार आहे. तर तेही घडलं. सो मला ना त्या गोष्टी म्हणजे काउन्सिलिंग मला हेल्प केलं. ऑफकोर्स मेडिकेशन चालू होतं, त्यामुळे मी गोळ्या पण घेत होते. वन ऑफ द हिलिंग माझ्यासाठीचं हे होतं की मला डिसिजन मेकिंगसाठी खूप त्याचा भयानक फायदा झाला. तो म्हणजे मी खूप ॲडव्हेंचर गोष्टी मला खूप आवडतात करायला, फारच आवडतात. म्हणजे ट्रिपला गेल्यानंतर माझं एक काहीतरी ॲडव्हेंचर पाहिजेच त्याच्यामध्ये मला, नाहीतर मला जमत नाही. आणि ते माझ्यासाठी ठरलं स्काय डायव्हिंग. वाव. सो मी स्विझला केलं. वाव. तर याच दरम्यान डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं होतं की काही ट्रिप आहे का तुझी प्लॅन. आणि माझी युरोप ट्रिप प्लॅन होती एकटीची. सो जी खूप आधी होती प्लॅन, आणि माझं असं झालेलं की मला नाहीच जायचं, पैसे गेले तर गेले, जाऊ दे, मला काही सुधरत नाही, मी काय करू तिकडे जाऊन. पण नंतर मग असं झालं की नाही जाऊया, बघूया काय चेंज होतोय का आपल्यात. आणि तेव्हा मी हा निर्णय घेऊ शकत नव्हते की राहूया का घटस्फोट देऊया, मागूया, काय करूया. पण मी गेले, मी स्काय डायव्हिंग केलं. ज्या वेळेला ते शटर ओपन झालं
14,000 फुटावरनं खाली बघितलं तर माणूस असतो तुमचा ट्रेनर तुमच्या मागे. ते काही ZNMD सारखं एकटेवाले पण करतात, पण त्यांना खूप ट्रेनिंग गेलं होतं. आता आपण जातो 1 दिवसासाठी आणि करून येतो, तर ट्रेनर मागे आहे तुमच्या. पण जेव्हा ते शटर उघडलं आणि मी अशीच खाली आणि अशी बघायला लागली खाली, तर मला असं झालं की काय करूया, मारू की नको उडी, मारू की नको उडी, कारण ती उडी तुम्हालाच मारायची असते, मागून तुला पुश नाही येत, तुला त्याला घेऊन उडी मारायची. सो मला असं झालं की क्षमा, मार उडी. जगलो अजून मरते खाली, तर एक तर चायला आपण सह्या करून आलेलो आहोत जे काही घडलेलं आहे त्याच्यावर, की आता जर काही इथे काही झालं तर मेलो मरू दे. तर तो एक प्रोटोकॉल असतो त्यांचा कोणत्याही ॲडव्हेंचरच्या ह्याचा. दॅट इज फाईन. सो मी म्हटलं मारूया आणि मी मारली उडी. बिलीव्ह मी वनश्री, म्हणजे खाली येताना सगळ्यात पहिलं तर कळलं मला, सायन्स आठवलं की गुरुत्वाकर्षण या शब्दाचा अर्थ काय, किती झप खाली चाललोय. दुसरं, एका पॉइंटला गेल्यानंतर मला पक्षी काय फील करत असतील ह्याचा अनुभव आला. फ्रीडम काय आहे आणि काय करू शकतो. मी मस्त ते पॅराशूटवरनं मग मी छान हे करत शांत तेवढ्या वेळात मला एकही विचार, म्हणजे मी करू इच्छित होते तरी मला येत नव्हतं. सो दॅट इज खूप मला तो. आणि मला मी खाली आले, हॉटेलमध्ये जायच्या, मग त्या व्हॅनमध्ये बसवतात, ते हॉटेलला तुम्हाला सोडतात, त्यांनी तिथे सोडलं. आणि त्या जर्नीत माझा डिसिजन झाला की मी करू शकते आणि मला करायलाच पाहिजे. नाही तर मी आत्ता इथून निघाले नाही तर मी समोरच्याला कळत नाही आहे कशातून जातोय, तर इथे दोघांनी थांबणं फार गरजेचं आहे. कोणीतरी एकाने पुढाकार घ्यायचा आहे, मी घेते. आणि मी घेतला आणि मी वडिलांना माझ्या सांगितलं की बाबा माझं डिसिजन ठरलंय फायनल. म्हणजे तू क्वीन आहेस थोडक्यात. ती एकटी हनीमूनला जाते, तू हा डिसिजन तिथे जाऊन मी तिकडे जाऊन घेतला आणि मी म्हटलं करूया. आणि देन मी बिग बॉस मध्ये गेले. सो बिग बॉस हे असं घर होतं की जे नॉट ऑलवेज तिकडे मारामाऱ्या हे ते चालूच होतं एका साईडला, पण बराचसा वेळ तुम्हाला मिळायचा की जिथे ना तुम्ही शांत बसू शकत होतात, कारण 24 तास असं दाखवत नाही. बरोबर. सो असा बराच वेळ होता. आजूबाजूची जी लोकं होती, मेघा असेल, रेशमताई असेल, हे आऊ होती, हे सगळ्यांनी ना सतत सांगायचे की सेकंड चान्स घे. मग मला असं विचारायचं काय करावं. सो तो एक सेल्फ मेडिटेशनचा, सेल्फ टॉकचा मला एक वेळ मिळाला तिकडे. आणि तिथून निघताना मी ठरवलं की घेऊया एक सेकंड चान्स. आणि बाहेर आल्यानंतर 180 डिग्रीत असं पलटलं, तेजस आयुष्यात आला. आणि नाव लाईफ इज ग्रेट. पण तुला असं वाटतं का, म्हणजे मला हा क्वेश्चन आत्ता डोक्यात आला की हिलिंग मोडॅलिटीज किंवा हिलिंगचं महत्त्व हे शाळेपासूनच सुरू करायला असायला पाहिजे. कारण हे जे मला खूप उशिरा कळलं, जे मी आत्ता रादर मी आपला इंटरव्ह्यू संपल्यावर तुझ्याकडे ह्याच्यासाठीच विचारणार आहे की काय असतात काही पद्धती आहेत, काही गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल मला माहिती नाही याचा उपयोग हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी अचीव करायला सुद्धा होतो. म्हणजे मनशांती आहेच आहे, पण मला आता हे पण कळते की कॉन्सन्ट्रेशन, तुझी शांतता, मानसिक शारीरिक, याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुला वाटतात की अचीव करू शकतो का नाही, म्हणजे तर त्या अचीव करू शकतो. बरेच इतक्यात मी खूप असे व्हिडिओज बघितलेत, बऱ्याच दिग्गज लोकांचे सुद्धा बघितलेले आहेत. आणि मी स्वतः सिक्रेट बुक फॉलोअर आहे. व्हेरी गुड. सो माझ्या आयुष्यामध्ये सिक्रेट बुक जे आहे पुस्तकाचा प्रचंड मला आणला अनुभव आहे. पण होतं काय, जेव्हा आयुष्यात फुल भसड चाललेली असते ना, आपण मेजर टर्ब्युलन्स मध्ये, तेव्हा ते सगळं विसरून जायला होतं की आईला काय चाललंय तिथे, काहीही होत नाही. पण त्यावेळेला असं होतं की मग आपण कधी कधी देवाला कोसतो, परिस्थितीला कोसतो, समोरच्या माणसांना कोसतो. मी एक मालिका केली होती ज्याच्यामध्ये खूप उत्तम वाक्य होतं, माणसं चुकीची नसतात, परिस्थिती चुकीची असते. आणि त्याच्यामुळे माणसं कधी कधी तशा पद्धतीने वागायला लागतात. सो दॅट इज सो ट्रू की हे मी माझ्या आयुष्यामध्ये आता हे करून घेतलेलं की हां ओके. सो मेडिटेशन हे सगळं असल्यामुळे ना तुम्ही लेट गो करू शकता खूप इझिली. जे मी जमत नाही, जे मी बिग बॉसच्या घरात शिकले याच्यामध्ये, याचा पण अनुभव असा आहे माझा की मला लक्षात आलं की आपल्याला 15 लोकांना तिकडेच राहायचंय.
त्यांच्याशीच भांडायचे, त्यांना जेवण खायला घालायचे, काही झालं तरी त्यांच्याच खांद्यावर डोकं ठेवून रडायचं, पण कोणाची आठवण आली तर कसं करणार. आणि त्यांनी केलेल्या काही ॲक्शन्स असतील, चुका नाहीत, चुका हा खूप मोठा गाजलं होतं आणि तुमचं हो, आमचा फर्स्ट सीझन तर खूप गाजला. त्यामुळे ज्या काही ॲक्शन आणि रिॲक्शन्स त्याच्यामुळे आलेल्या आहेत, तर माझं असं होतं की छोड ना यार, कुठे घेऊन बसतोय आपण हे. तर मला एक गोष्ट लक्षात आली की हे जर तुम्हाला विदाऊट फॅमिली, विदाऊट फ्रेंड्स त्या घरात जमू शकतंय करणं, सोड आणि आपण उद्याचा दिवस बघूया, सोड आणि उद्याचा दिवस बघूया. तर जेव्हा मेजर सपोर्ट सिस्टीम तुमच्याकडे आहे नॉर्मल आयुष्यात, फॅमिली, फ्रेंड्स सगळे असताना, मग आपण लेट गो का नाही करू शकत. बरोबर. तर मला असं वाटतं की हे सुद्धा करायला तुला मेडिटेशन किंवा तुझा कामनेस हे शिकवतं. तर मला असं वाटतं की हे मला फार उशिरा कळलं. तर हे शाळेपासून तुम्हाला शिकवलं गेलं पाहिजे. बऱ्याच शाळांमध्ये कदाचित ते केलंही जातं, पण काहीतरी मिळाल्याशिवाय ना, तू अनुभव आल्याशिवाय माणसं पुढे जात नाही. तर त्याचा ना तो अनुभव येणं फार गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल आपण नवस म्हणतो, नवस इज वन ऑफ द तुझं सिक्रेट बुकचाच मॅनिफेस्टेशन आहे. नवस म्हणजे फक्त त्याला आपण एक धार्मिक आणि एक आपली श्रद्धेची जोड देतो. बरोबर. सो ते तेवढं आहे तिथे. तर त्यामुळे मला असं वाटतं की लहानपणापासून तुम्हाला अनुभव यायला पाहिजेत. मेडिटेशन, शांत होणं हे फार गरजेचं आहे आणि त्याने ग्राउंडिंग होतं. आणि तुला सांगू का, जेव्हापासून मी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करते, मला एक कळून चुकलंय, कोणी चूक किंवा बरोबर नसतं. नो वन इज राईट, नो वन इज रॉंग, एव्हरीवन इज डिफरंट. करेक्ट. कारण त्याचं अपब्रिंगिंग, त्याचे आलेले अनुभव, त्यांनी तो घडत असतो. सो माइंडसेट, बिलीफ सिस्टम ह्या खूप वेगळ्या असतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये. सो हिलिंग मोडॅलिटीज तू काही प्रॅक्टिस करतेस का आत्ता, जेव्हा तुला कळलंय हे सगळं? नाही, मी तेच त्याच्यासाठीच मी हे म्हणत होते की मला आवडेल तुझ्याकडनं त्या गोष्टी जाणून घ्यायला, शिकायला, ज्या मला असं फार वाटतं की ते यायला पाहिजे. कारण काय होतं, मेडिटेशनला तुम्ही बसल्यानंतर इतके समोर विचार यायला लागतात आणि ते डबल स्पीडने यायला लागतात. बरं, काय असतं, तुमचं मन इतकं काय म्हणतात, जे तुम्ही नाही म्हटलं ना की ते पहिलं यायला लागतं. आता हे करायचं नाहीये, आता शांत बसायचंय. मी इतकं ते लावून पण बसले की यूट्यूबवर येतं ना, आता तुम्ही डोळे मिटलेत आणि मग हे सगळं होतंय, आता तुम्ही शांत राहिले आहात, कॉन्सन्ट्रेट करा मध्ये, असं म्हटल्यावर मी ते सोडून मला सगळं दिसतं. मग मला आयब्रोज दिसायला लागल्या, मग मला हे आठवायला लागलं की मला आयब्रोज करायच्या आहेत. असं म्हणजे ना, एक काहीतरी ते पण मला वाटतं कुठेतरी एक हिंदी फिल्ममध्ये मला वाटतं एक डायलॉग्स आहे की 3 इडियट्समध्येच आहे की ते मन आहे ना, त्याला उसको बेवकूफ बना के रखो, त्याला नका हवी होऊ देऊ एका पॉइंटला. जिथे हवी व्हायचंय ना तिथेच हवी होऊ द्या. पण ते असं आहे ना की नाही, पण हे माणसाची पण फितरतच आहे ना. तुला मी जर म्हटलं ना की तू वाकून बघू नकोस खाली, तू पहिले जाऊन बघणार होते की तिथे काय आहे. सो हा कंट्रोल येणं फार गरजेचं की नाही ना बघायचं, नाही बघायचं, काही फरक नाही पडणार आहे, काही नाही पडणार आहे. ही खूप मला असं वाटतं की म्हणजे मी आत्ता पण तुला आपल्या इंटरव्ह्यूच्या आधी पण बोलणं झालं, याच्यासाठी ना काही गोष्टी गाईडलाईन म्हणून वापरणं फार गरजेचं असतं. आता खूप गोष्टी आहेत, म्हणजे पत्रिका बघणं किंवा टॅरो कार्ड किंवा न्यूमरोलॉजी, करेक्ट, ह्याच्या सगळ्या गोष्टी ह्या गाईडलाईन म्हणून घेणं माझ्यासाठी खूप उपयोगी ठरतात. तू घेतेस गायडन्स? हो. सो काय होतं कधी कधी, नाहीतर काय होतं की म्हणजे हेच जर धरून चाललं की आता मला माहिती आहे हे होणारच आहे आणि मग मी काही प्रयत्नच करणार नाही, तर हे नाही करायचं. असलं म्हणजे म्हणते ना, तर मी देवा धर्माचं पण भरपूर करणारी आहे, त्यामुळे असला देव तर देईल खाटल्यावरही हा वाला झोन नसू शकतो. चांगलं द्या. सो युनिव्हर्सकडे पण देताना मला चांगलंच थ्रो करायचं आहे. सो माझ्याकडे येताना हे करतात. बरेच लोक असतात जे वाईट विचार करणार आहेत, करेक्ट, आपल्याबद्दल. आत्मन ते चेहऱ्यावर दाखवतात की आम्ही पॉझिटिव्ह आहोत, एनर्जी. ते नाही होत. कधी कधी ना ते जवळ, कधी कधी असंही होतं मला की जाणवतात कधी कधी की नाहीये. पण माझं असं म्हणणं आहे की मला कोणाशीही कॉम्पिटिशन करायची नाही, मला कोणाला प्रूव्ह करायला जायचं नाही. जे काही करायचंय ते मला माझ्याशी करायचंय. मला स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचंय की मी काय करू शकते. सेल्फ कॉन्फिडन्स. आणि माझी कॉम्पिटिशन ही कायम मी म्हणते की माझ्यासाठीचीच आहे. कालपेक्षा मी आज काय बेटर करू शकते ही कॉम्पिटिशन आहे माझी. मला
मी हे पण नेहमी म्हणते की आता एक रेष एक काढली आणि शेजारी 2 रेषे, तर सेम रेष आहेत काढलेल्या समजा पाटीवर, तर मला माझी रेष वर न्यायची आहे, तर मी दुसऱ्याची नाही पुसणार. बरोबर. दुसऱ्याची पुसून पण माझी वरच दिसेल, माझ्यात काहीच बदल नाही झाला. मी फोकसली मला माझी पुढे करायची, बाकीचं सोडून दे. शाहरुख खानचं एक खूप मी त्याने इंटरव्यूत एक सांगितलं की मैं किसी के बारे में मतलब मैं बुरा ही नहीं सोचता, अच्छा भी नहीं सोचता, मैं किसी के बारे में सोचता ही नहीं हूँ. आणि मला ते इतकं पटलंय की मला कोणाचाच विचार नाही करायचा. माझे काही जवळची लोकं आहेत, तीही मी आता ठरवली आहेत आयुष्यात की कोण आहेत ही माझी जवळची, आणि त्यांच्या व्यतिरिक्त मला अफेक्टच झाला नाही पाहिजे. पण हे मेडिटेशन शिकवू शकतं, हे हिलिंग प्रोसेस शिकवू शकतं. बरोबर. कारण बाता काय मारायला भरपूर मारू शकते मी आता, पण ते काही प्रोसेस करणं फार गरजेचं आहे. हा, तुला शिकायला. मिरर एक्सरसाइज बद्दल ऐकून आहेस? आरशात बघून स्वतःशी बोलणे. हो, हे मी ह्याला मॅनिफेस्टला केलं होतं. माझं पहिलं नाटक होतं जो भी होगा देखा जाएगा नावाचं, आणि त्यावेळेला मला खूप लोकांनी म्हटलं होतं की तू वेडी आहेस का, हे काय नाटक निवडलंयस, पहिलं व्यावसायिक, आणि मग कसं काय तुला वगैरे मिळालं. मी म्हटलं नाही यार, मला हे करायचंच आहे काही. आणि त्यावेळेला सिक्रेट बुक बद्दल मला कळलं होतं, मला मॅनिफेस्ट बद्दल कळलं होतं. मी म्हटलं चला करून बघूया. आणि मी रोज मी रोज स्पॉन्सचा डबा काढायचे, आंघोळ झाल्यानंतर रूम बिम लॉक आणि काढून उभी ट्रॉफी ही माझी, ही आहे ती आहे, वाव. आणि माझे फोटोज व्हायचे की मला मिळालंय वगैरे वगैरे. आणि नंतर जेव्हा ओम शांती ओम आला फिल्म, त्यावेळेला माझं असं झालं की हे तर माझ्यासारखंच आहे, काहीतरी घडलं. बट नंतर कळलं की हो, मला अवॉर्ड मिळाले. त्या वर्षाचे सगळे अवॉर्ड्स मला 2 सोडले, 2 स्पर्धा सोडल्या तर होत्या. पण परत मुद्दा तोच आहे, मी माझी मेहनत नाही थांबवली. मला जो जोर लावायचा होता तो मी जोर लावला. पण मधल्या काळात काय होतं, ज्यावेळेला तुम्ही परत टर्ब्युलन्स आला, मी विसरून गेले मॅनिफेस्टेशन. मी विसरून गेले की माझ्याकडे काय पॉवर आहे आणि ती प्रत्येकात आहे. तर ह्या कामनेच तुला हिलिंग प्रोसेस देऊ शकते असं मला वाटतं. ती गोष्ट, ती पॉवर एकदा तू जनरेट केली आहेस ना तुझ्यात, तर ती हलवायची नाहीये, तर ती वाढवायची आहे. तर त्याला काय करणं, नाहीतर मला काय करावं लागतं, मला परत शून्यावर येते मी. दरवेळेला होतं असं माझं, मी परत शून्यावर येते आणि मला परत तिथून धावायला लागतं. तेव्हा बरोबरची माणसं वेगळी असतात रेसमधली, आणि बाकीची गेलेली असतात पुढे. बरोबर. सो हिलिंग मध्ये तीच एक ब्युटी आहे की ती तुम्हाला ग्राउंडेड. आणि आपण कुठेतरी शर्मिष्ठा विसरून जातो, आपण ह्युमन बिंग नाही आहोत, आपण स्पिरिच्युअल बिंग्स आहोत जो ह्युमन एक्सपिरियन्स घेतो. करेक्ट. आणि बहुतांश लोक विचार करतात आय एम ह्युमन बिंग अँड आय एम हॅव्हिंग स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स. असं नाहीये. सो हिलिंग म्हणजे स्वतःशी कनेक्शन. बरोबर. तुमचा आत्मा आहे. नाव काढलं शर्मिष्ठा वनश्री नाव काढलं तर आपण कोण आहोत. एनर्जी आहे. मग ती एनर्जी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह तुम्ही कशी चॅनलाइज करता, बरोबर, तुमचे काय विचार आहेत, तुमचं आचरण कसं आहे, या सगळ्यांनी ते ठरत असतं. आणि माझा प्रयत्न आहे की आपलं हिलिंग सर्कलमधनं की असे जेव्हा एक ॲक्ट्रेस येऊन तिचे अनुभव सांगते, जसं आता तू शेअर केलास तुला ट्रॉफी मिळाली, आणि ते इन्स्पिरेशन, कारण समाजाला आपण देणं लागतो. करेक्ट. तुझी कदाचित हा अनुभव कदाचित आपल्या बघणाऱ्या 100 ज्या मी अजून एक हे आहे की ज्याच्यात मी माझ्या घरामध्ये कधी घरी आलीस की तुला मी दाखवेन. मी त्याला ना माझी जादुई स्लेट, जादुई पाटी असं मी नाव ठेवलेलं आहे त्याला. माझ्याकडे एक पाटी आहे आणि खडू आहे, ज्याच्यावर माझे 7 आत्ता त्याच्यावर 7 गोष्टी आहेत ज्या मी लिहिलेल्या आहेत त्याच्यावर. श्री करून पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं हे लिहिलेलं आहे. मी रोज ते उभी राहते, वाचते. आणि ॲज युज्युअल जे सिक्रेट बुकमध्ये सांगितलेलं आहे की त्याची पद्धतच अशी आहे तुमची की ही गोष्ट झाली आहे पेक्षा म्हणजे होणार याच्या पेक्षा ती झाली आहे. बरोबर. आणि ते उभं राहून मला वाचायचंय आणि रोज मला तेच हे करायचंय, त्याचंच इमॅजिन पण करायचंय. कधी कधी असं होतं की मग एक मी छोटं टार्गेट ठेवून ते केलं. एक तर जबरदस्त किस्सा आहे ज्या वेळेला मला ह्याच्यातून त्यामुळे ती मी असं म्हणेन की हे वर्क होतं. सो प्रत्येकाच्या घरात मला ह्या इंटरव्ह्यू मार्फत सांगायला आवडेल की प्रत्येकाच्या घरात तुम्ही ती एक जादुई स्लेट आणू शकता. सो ती स्लेट ठेवा, त्याच्यावर लिहा की फक्त एवढंच की झालंय. म्हणजे गोष्टी झाल्या. माझ्या
बऱ्याच स्लेट पुसून परत नवीन आल्यात नवीन आले. व्हेरी सो सगळं जायचं, परत नवीन त्या गोष्टी येतात आणि त्या वर्क होतात. सो माझ्यासाठी ते फार हे आहे. म्हणजे मग ते मॉनिटरी लेवलला असू देत, ते सायकोलॉजी लेवलला असू देत, ते रिलेशनशिपच्या बाबतीत असू देत, ते सगळं घडत गेलं. आणि एक असं होतं की जेव्हा माझा जो मेजर मी घटस्फोटाचा टर्ब्युलन्स होता आणि माझ्याकडनं ते मी विसरून गेले होते की अरे आपण केलंय की सिक्रेट बुक, आपण मॅनिफेस्टेशन केलंय की, आपण हिलिंगचा सगळ्या प्रोसेसमध्ये होतो की मग आपल्याकडे काय नाही आलं. मग म्हटलं त्यावेळेला डिअर जिंदगी नावाची फिल्म आली होती, जी पण माझ्यासाठी पटकन बाहेर यायला, काय रडत बसलीये मी, हे चल ना सोड ना, एक रिक्लायनर चेअर येणार, एक चेअर अशी येणार की जी तुला आरामात करायची, तेजस चेअर आली. आणि हे सेम मला रेशमताईने सांगितलं होतं. रेशमताई म्हणाली की कीप ऑन चेंजिंग, येणार एक मिळणार. आणि मला अजूनही आठवतं, मी तिला फोन करून सांगितलं होतं मला माझी रिक्लायनर मिळाली. सो हे पण मी सांगितलेलं. पण मॅनिफेस्टेशनची सुरुवात मी तिथे कुठे केलेली, म्हटलं छोट्या छोट्यात याच्यामध्ये जाऊया. त्यावेळेला आईबाबांनी US ट्रिप प्लॅन केली होती आणि आईबाबा म्हणाले होते की तू चल आपण जाऊया. तर मी म्हटलं बरं. सो वाया आय थिंक अबुधाबी का दुबई असं फ्लाईट हे होतं. आणि माझं असं डोक्यामध्ये चाललेलं की तिकीटं तर काढली, वीणा वर्ल्ड बरोबर आम्ही चाललेलो आणि तिकीटं काढली होती, काढून झालेली होती इकॉनॉमी क्लास. तरी मी इमॅजिन करत होते एक बिझनेस क्लास. आणि मी मॅनिफेस्ट करायला लागले, मी चेअर पण मॅनिफेस्ट करायला लागले. कोणत्या चेअरवर, लेग स्पेस किती पाहिजे वाली जी येते ना पहिली मी करायला सुरुवात केली होती. म्हटलं मी फक्त एवढंच म्हणाली होती की फ्लाईटमध्ये मला बिझनेस क्लास पाहिजे. आणि मी रोज इमॅजिन करायचे मला बिझनेस क्लास मिळालाय, वाव त्या येत आहेत, आपल्याला एक वेगळंच प्यायला खायला स्पेशल, सगळं मॅनिफेस्ट केलं. आणि दिवस आला तरी काहीच, मला असं वाटलं काहीतरी चेंज होईल, बोर्डिंग पास कदाचित, काहीतरी सीटच अवेलेबल नाही वगैरे, काही नाही, सीट मिळाल्या, सगळं झालं. मी बसले आणि मला फ्लाईट रनवे आणि माझं असं थोडासा हिरमोड झालेला. पण म्हटलं नाही, कोई नाही होत आहे, होयगा. अजूनही वेळ नाही गेलेली आहे, अजून फ्लाईट टेक ऑफ नाही केलेलं आहे, अजूनही वेळ नाही गेली. आणि रनवेला लागलं आणि मला वास यायला लागला आजूबाजू. मला सिव्हिअर ॲलर्जी आहे हिरव्या वेलचीची. वासाने मला डचमळतं, मळमळतं. वेलची, हिरवी वेलचीची मला ॲलर्जी आहे. खाल्लं तर मी भडाभडा उलट्या करून डायरेक्ट ICU ॲडमिट. वासाने मला त्रास व्हायला लागतो. आणि कोणीतरी वेलची खाल्लेली आणि मला असं झालं की आई वेलची. आणि मी उठले, फ्लाईट निघालंय आणि मी उठले आणि मी सरळ ती एअर होस्टेस आली की थांबा बसा. मी म्हटलं नाही, मला नाही जमत आहे. मी बाथरूमच्या तिथे गेले आणि तो दरवाजा उघडून मी तिथे म्हटलं तो वास चालेल पण मला हा वास नको आहे, इतका मला त्रास आहे वेलचीचा. सो ते सगळं झालं. आणि ती बाई म्हणाली की काय झालं, म्हटलं मेडिकल म्हणजे आई माझी बाबा शोधायला लागले की फ्लाईटमध्ये कोणी खाल्लंय वेलची. बरं असंही म्हणता येत नाही, खिडकीतून डोकं बाहेर काढ, जरा ताजी हवा घे, कुठून घेऊ, तेही जमेना. मग फ्लाईट स्लो डाऊन झाली, त्यांनी ते काहीतरी बोलले आणि मेडिकल इमर्जन्सी वगैरे. तर त्यांना सांगितलं की काय झालंय. मग आईने माझ्या आणि बाबांनी एक्सप्लेन केलं की तिला सिव्हिअर ॲलर्जी आहे, नाहीतर आता करावं लागेल. तर रनवेला जाता स्लो डाऊन झालं. मला अजून आठवतंय, मला काही कळेनाच होतं, मला सुधरत पण नव्हतं. तेव्हा मी विसरून गेले होते. आणि तेव्हा त्यांनी काहीतरी डिस्कशन केलं आणि मला आई बाबांना अपग्रेड केलं बिझनेस क्लासमध्ये, कारण तिकडे 3 जागा रिकाम्या होत्या आणि त्याच सीट्स होत्या जिथे मी इमॅजिन केलं होतं. आणि मी गेल्यावर डसा रडायला लागले. दॅट इज हिलिंगचा माझा पहिला मॅनिफेस्टेशनचा बाउन्स बॅक, म्हणजे कमबॅकच्या ह्याच्यासाठी. म्हणजे आधी मी ट्रॉफीज वगैरे घेतल्या होत्या, सगळं करून माझं ॲक्टिंग लाईफ, पण त्या टर्ब्युलन्स नंतरचा जो पहिला होता तो हा अनुभव होता. सो जे मी डिअर जिंदगीत शिकले होते की एव्हरेस्ट चढायचं आहे ना, तर पहिले छोटं पार करूया ना. डायरेक्ट कशी तयारी करतो आपण, छोटे तर डोंगर चढूया पहिले, मग जाऊ एव्हरेस्टला. सो ती एनर्जी, तो कॉन्फिडन्स परत आणण्यासाठी छोटे टार्गेट्स ठेवले. जे टार्गेट्स आपल्या आयुष्यात नाही कम्प्लीट झाले तरीही आपण खचणार नाही आहोत आणि आयुष्याला काही फार फरक नाही पडणार. म्हणजे आज मला ती बिझनेस क्लास मिळालं नसतं तर माझं नुकसान नव्हतं होणार, पण ते मिळाल्यावर माझा कॉन्फिडन्स कसं लास्ट मोमेंटला, म्हणजे रनवेवरती फ्लाईट गेली. एक्झॅक्टली. तर ते दुबईपर्यंतचं होतं, पण मला किमान
2.5-3 तास मी बिझनेस क्लासमधनं प्रवास अनुभव केला. घेतलास. त्याचा नंतरचा माझा जो होता न्यूयॉर्कपर्यंतचा तो मी इकॉनॉमीमध्ये केला. पण माझं पूर्ण झालं. खजूर Very nice. खात, डेट्स खात, मग तो पण wine मग तुला असं पीत. वाटतं की तुझ्या आयुष्यात तो एक जो डिवोर्सचा फेज होता त्याने तुला बरंच शिकवलं? खूप अनुभव शिकवतात? खूप कशा पद्धतीने घेतेस ते अनुभव? निगेटिव्हिटी, इनफॅक्ट इव्हन आपण इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना निगेटिव्ह कॅरेक्टर्स असतात किंवा क्रिटिसिझम येत असतं. सो भावनिकरित्या आपल्याला खूप थकायला होतं. सो मग त्याच्यावर कशी मात करतेस किंवा काही असं वेगळं प्रोसेस आहे का? कोणाकडे जाऊन बोलतेस किंवा कोणाची मदत घेतेस? हो हो हो. म्हणजे काय होतं, कधी कधी ना मला म्हणजे याची पण सवय, म्हणजे जसं मी आत्ता म्हटलं की पत्रिका मी बघते किंवा बघते म्हणजे दाखवते. तर ते त्यांच्याकडे गेल्यानंतर मीराताई म्हणून आहेत एक, तर त्यांच्याशी मी खूप बोलते. बरं, त्यांना ह्या इंडस्ट्रीतलं काही माहिती नाही आहे, पण शी इज सच अ गुड लिसनर की मला असं फार वाटतं की मी त्यांच्याशी म्हणजे मी बोलल्यावर मला जरा मन खूप हलकं होतं. मला माहिती नाही त्यांच्याबरोबर काय कनेक्शन आहे हे. कदाचित आत्ता या इंटरव्ह्यू त्यांनी हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर त्यांनाही असं हे कळणार नाही. म्हणजे जेव्हा रुंजीचं म्हणजे मुलीचं बारसं होतं, जेव्हा त्या मला भेटल्या तेव्हा मी त्यांना कडकडून मिठी मारली आणि मी रडायला लागले की मला नाही माहिती काय होतंय मला. बट तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. सतत एक विचार ठेवावा लागतो की पाय जमिनीवर ठेवायचे. कारण जे काही आत्ता आहोत ना ते प्रेक्षकांमुळे, रसिक मायबापांमुळे. उद्या जर त्यांनी बघणं बंद केलं, उद्या जर मी त्यांना नाही तेवढा वेळ देऊ शकले किंवा काही, तर ते नाही आहे तर मग मला काहीच, मी पण नाही आहे. सो सतत विचार करावा लागतो की तू ग्राउंड लेवलला असायला पाहिजे. बोलून वेंट आऊट करण्यासाठी अजून एक सुपर्ब मार्ग माझ्याकडचा जो आहे म्हणजे माझे स्वामी, जे काय म्हणू आपण त्यांना, घरात एक मोठा फोटो आहे जो मला अचानक मिळाला आहे. म्हणजे मी आणि अजून एक सेलिब्रिटी होती आणि आम्ही एका याला होतो आणि दोघींनाही पॅक केलेले हे दिले. त्यांना काही माहिती नव्हतं की मी कोणाचं करते का, मी स्वामींचं करते का, साईबाबांचं करते का, गजानन महाराजांचं करते, काही माहिती नव्हतं. 2 फोटो आले, त्याच्यातला तिला गेला साईबाबांचा आणि मला आला स्वामींचा. मी म्हटलं अरे, आणि आता गेली कित्येक वर्ष तो फोटो घरात आहे माझ्या हॉलमध्ये, आणि मी तो मुद्दाम हॉलमध्ये, म्हणजे बरेच जणांनी मला सांगितलं अगं हॉलमध्ये देवाचे फोटो. मी म्हटलं नाही, माझ्या दारातून जो व्यक्ती येईल ना त्याला पहिला स्वामींचा फोटो दिसला पाहिजे आणि स्वामींची नजर पहिले तिकडे पडली पाहिजे. म्हणजे ते कुठेही असेल तरी पडतेच नजर, पण तरी एक बिलीव म्हणून आपण, कारण माणूस म्हणून मी ट्रीट करते बरोबर त्यांना. जरी ते परमेश्वर असेल तरी ते माझे मित्र आहेत, माझे गुरु, सगळं म्हणजे मी वाटेल ते बोलते. स्वामी भक्ती आधीपासून करत होतीस घरात? कोणी? लहानपणापासून. सो त्यामुळे ते सतत आहे, त्यामुळे मी त्यांच्याशी बोलते. सो भावनिक म्हणजे चिडते पण, रागवते पण, सगळं वाटेल ते बोलले मी, वाटेल ते. स्वामींचे काही अनुभव आलेत तुला? खूप प्रचिती आली? खूप ते पण मी सांगते तुला. सो हे झाल्यानंतर मग त्यांच्याशी ते, आणि नंतर अजून 1-2 व्यक्ती ज्या आहेत आयुष्यात त्या अशा आहेत की एकतर तेजस आणि माझे बाबा. ओके. सो यांच्याशी बोलल्यावर खूप हलकं वाटतं. म्हणजे मला कधी कधी ना काय म्हणतात त्याला, सोल्युशन्स मिळतात. त्यामुळे एक गोष्ट ठरली की जे मी तुला म्हटलं ना की घटस्फोटानंतर काय तो पिरियड तुला काय शिकवून गेला, तर तो मला हे शिकवून गेला की तुमची फॅमिली खूप महत्त्वाची आहे तुमच्यासाठी. बाहेरचं जग खड्ड्यात गेलं पण शेवटी तुम्हाला सांभाळणारे तुमच्याच घरचे असतात. त्यामुळे आई, मला बाबा, माझी सख्खी लहान बहीण, तिचा नवरा, माझी अदरवाईज जी काही माझी फॅमिली आहे, आत्या वगैरे, मामा काका, खायचे पण, ह्यांनी सपोर्ट केलं खूप सपोर्ट, म्हणजे आउटस्टँडिंग सपोर्ट. म्हणजे दर दुपारी मला माझी बहीण फोन करायची की त्या काळामध्ये मला मी माझ्या एक्सला मी फोन करत असेन किंवा काय वगैरे, तर तो माझा पिरियड, तो माझा त्या वेळेची मला आठवण नाही यायला पाहिजे म्हणून त्या वेळेला ते लोक मला फोन करायचे. रात्री माझा आत्तेभाऊ अक्षय तो आल्यानंतर त्याचं असं की त्याची आता बायको, त्यावेळेला त्याची गर्लफ्रेंड होती,
तसं ठरलेलं असायचं ऑफिसमधून तो कितीही थकून आला तरी खाली आल्यानंतर हॉर्न वाजवायचा. मग मी असं काय झालं चल जाऊया. कित्येकदा त्याचं त्याच्या गर्लफ्रेंडचं भांडण पण झालेलं आहे की त्यांना वेळ मिळत नाही आहे, पण ते तिन्ही नंतर समजून घेतलं कारण तिलाही माहिती की कंडिशन काय होती. मग मी त्याच्याबरोबर बाईकवर उपवनलाच फिर, इकडेच फिर, तिकडेच फिर, असं सगळं घडलं. पण येस ते प्रचंड मला अप अँड डाऊननी ते खूप शिकवलं की तुम्हाला फॅमिली कुटुंबाशिवाय पर्याय नाही. आणि दुसरं म्हणजे की माफ करायला शिकवलं मला. माफ करा. जितकं तू धरून ठेवशील तितकं मी पुढेच जाऊ शकणार नाही, कारण माझा भूतकाळ मला सोडणारच नाही. तर मला पुढे जर जायचं असेल तर मला काही गोष्टी सोडायच्याच आहेत. आणि प्रत्येक वेळी मी सगळ्यांच्या अपेक्षा नाही पूर्ण करू. माझी ही सवय होती. मला असं वाटत होतं की मी सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये राहील. म्हणजे तू पीपल प्लीजर होतीस आधी असं वाटतंय तुला? हो होतीस. हो. म्हणजे मला असं वाटायचं की, आणि ना माझं असं होतं की माझं जेन्युइन व्हायचं. म्हणजे रेशमताईने एक वाक्य बोलली होती ती जेव्हा ती एलिमिनेट झाली बिग बॉस याच्यानंतर, आणि नंतर मी ते सगळं बघितलं, तेव्हा ती एक वाक्य म्हणाली होती की शर्मिष्ठा इज टू स्वीट टू बिलीव्ह, टू गुड टू बिलीव्ह. पण नंतर आम्ही तिच्यावर राहायला लागलो आणि मला लक्षात आलं की अरे एडीच आहे, ही अशीच आहे, हे असंच करते ही सगळं. पण हे मला माहितीच नाही की काय आहे काय नाही. किंवा कधी कधी हेही मला जाणवलं काही काळानंतर, त्या काळाने हेही शिकवलं की हा माझा गुण पण आहे आणि हा माझा दोष पण आहे की मी पटकन कोणावर विश्वास ठेवते. सो कधी कधी हा खूप फायदा देऊन जातो तुम्हाला, पण कधी कधी या इंडस्ट्रीत असू देत किंवा कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये तू असलीस तरी हा तुझा हे पण होतो. आणि काय होतं, लोक ग्रँटेड पकडायला लागतात. जे माझ्याकडनं असं होत होतं की मी पकडायला द्यायचे, ओके बाउंड्रीज तुला माहित नव्हत्या की कुठे थांबायला हवं. एक्झॅक्टली. सो माझी खूप एक जवळची मैत्रीण आहे प्रांजल, आणि तिने मला एक गोष्ट सांगितली की क्षमा, तुझे सगळेच कसे बेस्ट फ्रेंड असू शकतात. आणि तुला वाटतं सगळेच बेस्ट फ्रेंड? हां, तू सगळ्यांची असू शकतेस, त्यांच्या आयुष्यात तुझं महत्त्व असू शकतं आणि त्यांनी येऊन तुझ्याकडे सगळं सांगणं हेही आम्ही समजू शकतो. पण तुझे सगळे कसे असू शकतात, लिमिट लक्षात घे. एक लक्ष्मण रेषा स्वतः भोवती आख आणि मग डिसाईड कर की कोणालाही ती आत येऊ द्यायची आणि कोणाला तिथे हे ठेवायचे, बाहेर ठेवायचे. त्यामुळे ह्याच्याने तर हे खूप गोष्टी. तुझ्याशी बोलताना लक्षात माझं जे येतं की आता मी सायकोलॉजी आणि हिलिंग आणि खूप लोकांना फिल्टर्स नाही आहेत तुझ्यात. हां, मास्क की इथे एक इथे एक इथे नाही, तुझे आत आहे ते बाहेर आहे. त्यामुळे लोक बाउंड्रीज तू ते ओलांडू देतेस आणि मग हर्ट पण लवकर होते मी, कारण मी खूप इमोशनल असल्यामुळे. आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी त्याचा फायदा घेतला. म्हणजे व्हॉट एव्हर. तर ते जे ओव्हरकम करणं जे आहे ते मला या पिरियडने शिकवलं की नाही करून चालणार आहे आणि यू हॅव टू मूव्ह. सो ऑफकोर्स म्हणजे काही गोष्टी तुला लेट गो कराव्याच लागतात. म्हणून मी तुला म्हटलं ना की बिग बॉस हा लोकांसाठी खेळ आहे, लोकांसाठी शो आहे, पण तो माझ्यासाठी नाही आहे. तुझ्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन झालं त्या शोमधनं. आणि लेट गो म्हणजे तुला असं वाटलं का की लेट गो करणं म्हणजे आय डोंट केअर? कारण बरेचदा लोक गल्लत कुठे करतात, मी लेट गो करतेय म्हणजे आय डोंट केअर. हां, नाही 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 नाही. काय होतं कधी कधी, म्हणजे माझ्यासाठी असं आहे की लेट गोचा अर्थ माझ्यासाठी असा आहे की ओके, म्हणजे तू आज मी तुझ्याशी चांगली वागले आणि किंवा तू माझ्याशी चांगली वागलीस, आज आपण खूप एकदम मस्त बोललो आणि 4 दिवसानंतर तू मला एखाद्या कुठल्या लग्नात किंवा पार्टीमध्ये दिसलीस आणि तू 1-2 मिनिटासाठी अरे हाय ओके चल मी निघते हां एवढंच करून निघालीस, तर माझं असं होईल अच्छा हिला इंटरव्ह्यू हा होता का माझा, म्हणून तेव्हा ही खूप लई गोड बोलली आपल्याशी आणि आता तिचं काम झालंय तर हे असं करते का ती. तर हा विचार न करता तिचा काहीतरी आत्ता प्रॉब्लेम असू शकेल, ती आत्ता कशात तरी अडकली असेल म्हणून ती आत्ता अशी निघून गेली, हा विचार, हा थॉट प्रोसेस आणणं कोणत्याही बाबतीत. तुझं काहीतरी असेल, म्हणून मी म्हटलं ना की माणसं चुकीची नसतात, परिस्थिती चुकीची असू शकते. सो ती म्हणजे मी म्हणते ना की माझा प्रत्येक प्रोजेक्ट
सुद्धा, म्हणजे प्रत्येक मालिका सुद्धा स्वतःला मला काहीतरी शिकवून गेली. तर माझ्या एका मालिकेने मला हे वाक्य दिलं आयुष्यात आणि ते खरंच बिलीव्ह करणार होतं. त्यामुळे तो लेडगो जो आहे ना, एक्सेप्टन्स असणं की ही चांगली आहे किंवा मी एक्सेप्ट केलेलं आहे ही अशीच आहे. कोण आपल्याला चांगलं मिळणार किंवा मी कुठे 100% चांगली आहे. माझ्याकडे पण आहेत की वाईट गुण, माझ्याकडे पण आहेत चांगले गुण, पण कोणीतरी मला एक्सेप्ट करतंय ना. तसं सगळ्यात जास्त एक्सेप्ट केलंय तर माझ्या आईवडिलांनी मला केलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त कोणीच तुला एक्सेप्टन्स देऊ शकत नाही की बापरे की हे काय, म्हणजे मी काय म्हणतात त्याला, लहानपणी आपल्याला गरज होती, 17व्या-18व्या वर्षी आलो, आपलं एक वेगळं विश्व तयार झालं, आपण त्याच्यात बिझी झालो, त्यांनी तेही एक्सेप्ट केलं. एका पॉईंट नंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये पार्टनर आला म्हणून आपण अजून एकीकडे गेलो, त्यांनी ते एक्सेप्ट केलं. मग माझं असं झालं की अरे यार हे सगळं होतंय. म्हणजे मी याची मला भीती पण होती की ज्या वेळेला मूल जन्माला आणायचं का नाही इथपर्यंतच्या ह्याच्यामध्ये होते की म्हटलं बापरे मी खूप ऑब्सेस्ड होऊ शकते या बाबतीमध्ये की माझं असं झालं की म्हणजे मी 16-17 वर्ष ज्याला देणार आणि 18 वर्षाची असताना तिला काहीच आहे, तिचं वेगळंच विश्व होणार, तर काय होईल. पण त्यावेळेला ते गोष्टी लक्षात यायला लागल्या की नाही यार, प्रत्येकाचं आयुष्य आहे, प्रत्येक जण काहीतरी मोटिव्ह घेऊन आलेलं आहे या जगामध्ये आणि त्याचा जो तो मोटिव्ह असेल तर त्या जर्नीमध्ये मला एक गोष्ट कळली, मी काय मदत करू शकते आणि मला त्या जर्नीत ती मदत करायची, दॅट्स इट. सो माझ्यासाठी लेट गो, मी एक्सेप्ट करून छोड दो, चलो आगे. तुम्ही ज्या स्पिरिच्युअलिटीमध्ये येता तेव्हा ज्या लोकांनी तुम्हाला बॅकस्टॅप केलंय, फसवलंय, तुमचा फायदा घेतलाय किंवा असेच पैसे भावनिक असे फसून गेलेत, त्यांना आम्ही डार्क टीचर म्हणतो. काय म्हणा, डार्क टीचर. की ते आपल्याला काहीतरी धडा शिकवायला आले आणि त्यांनी त्यांचं काम केलं. आता त्याच्यात 2 चॉईसेस असतात की तेच उगाडत बसायचं रडून, का ओके तुम्हाला हा धडा शिकवलास, माझा लेसन मी शिकले आणि आता तू त्याला ब्लेसिंग्स देऊन की तू तुझ्या पाथवर जा, तुझ्या जर्नीमध्ये जा, मला आता पुढे जायचंय. करेक्ट, सो ट्रू. म्हणजे आता मी तुला म्हटलं ना की आता ह्याचं मुळात शिक्षण तुझ्याकडे असल्यामुळे तू बरोबर ते. आणि हे मला म्हणून म्हटलं ना, प्रश्न होता की शाळेत किंवा कॉलेज ऍटलिस्ट चलो 7वी-8वी पासून जेव्हा तुम्हाला ती जाण यायला लागते, कळायला लागतात नाती काय आहेत, तिथे हे शिकवणं खूप गरजेचं आहे. घरी नाही तर शाळेमध्ये, नाही तर असे काही क्लासेस असायला हवेत. आता तर मला असं वाटायला लागलेलं आहे की यार नाही ना शाळेमध्ये शिकवते ह्या गोष्टी, तर जसं आपण गाण्याच्या क्लासला, डान्सच्या क्लासला जातो ना, तसंच मला असं वाटतंय की आता ह्याचा एक क्लास असावा. मेडिटेशन हे खूप लहानपणापासून तुम्हाला ती कला अवगत झाली पाहिजे. काय म्हणतात त्याला, हवं तर म्हणजे शांतता मिळण्यासाठी तर पाहिजेच पाहिजे, बट अचीव करण्यासाठी सुद्धा गोष्टी. जसं मेडिटेशनमुळे, मॅनिफेस्टेशनमुळे गोष्टी मिळाल्या ना आयुष्यात, सो तो मार्ग जर तुम्हाला लहानपणापासूनच कळला तर किती छान होईल, किती तुम्हाला गोष्टी कळतील. लेट गो करण्याची प्रोसेस ही जर लहानपणीच शिकलो, एक्सेप्टन्स हे लहानपणीच जर मिळालं तर किती मस्त. आणि नकार पचवणं ही सुद्धा कला आहे, कारण नकार नाही पचवू शकत. येस. आणि माझी आई नेहमी म्हणायची की नकार जो पचवतो ती कला अवगत करणं गरजेचं आहे. कारण नकार आपल्याला जेव्हा येतो ह्याचा अर्थ असा नाही की आपल्यात काहीतरी कमतरता आहे. बरोबर, आपल्याला अजून ग्रो करायचंय, कुठेतरी आपल्याकडनं पाऊल कमी पडलंय किंवा एफर्ट्स कमी पडलेले आहेत, तर ह्याच्यावर विश्वास आहे का? कारण तू आता ऍक्टर, प्रोड्युसर आणि ज्युनियर आर्टिस्ट म्हणजे 3ही टप्पे तू पाहिलेस, तर खूप नकार आले असतील तुला. नकार कशी पचवतेस? पहिला ऑब्व्हियसली त्रास होतो. म्हणजे आता असं झालेलं की काही काळापूर्वी असं होतं की माझ्यात काय कमी आहे, जो प्रश्न आता आपण की मी काय चुकले, मी तर दिलंय किंवा 100%. मग नंतर अशा पद्धतीने विचार करायला लागले की मी माझं 100 नाही 110% दिलेलं आहे. आता याच्यामध्ये समजा जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला असं वाटतं की एकतर समोरच्याला जे पाहिजे त्याच्यात तो क्रायटेरिया म्हणजे माझं बसत नाही आहे, मग त्याला काय हवंय, हे हवंय का, ओके. मग मी हा विचार करायला लागते, अरे दिस इज तो न्यू फॉर मी, हे माझ्याकडे नाही आहे, आता हे मला शिकायला लागेल. अच्छा, सो मी तो पॉझिटिव्हली तसा एक विचार करायला लागले की ओके. किंवा नाही तर सरळ साधं सोप्पं हेही गणित मी सुरुवातीला हे केलं की नाही आहे ना, म्हणजे
मी वाईट नाही आहे, मी काहीही चुकीचं करत नाही आहे, माझ्या बिलीव्हने आणि माझ्या तत्वांनुसार मी पुढे जाते. तुझं काहीतरी वेगळं गणित आहे, आपण नाही मॅच होऊ शकत होत, आणि मला तुझंवालं जी तत्व आहे ते मला पटतही नाही आहे, तो लेट्स पण मी इथून सेपरेट होते, काही हरकत नाही बाई बाबा, तू ग्रेट, तू महान, तू महान, मी मावळा. सो कधी कधी असं करून पुढे जा. हे नकार हे आहे, पण मला असं वाटतं की नकारपेक्षा सुद्धा ना अपयश आणि यश माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणजे आता गेले काही महिने, 3-4 वर्ष मी असं म्हणेन की हळूहळू मी एक सक्सेसची पायरी चढती, एक अजून खूप लांबचा पल्ला आहे, म्हणजे काहीच्या काही गाठायचं आहे मला, पण मी एक चढती आहे. तर अपयश पचवण्यापेक्षा सगळ्यात जास्त डेंजर आहे ना यश पचवणं. सक्सेस पचवता आला पाहिजे, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं आत्ता. अपयश ओके, मी काहीतरी त्याला शुगर कोट करून स्वतःला मनाला समजवून मी नाही नेक्स्ट टाईम करू, पण गची बाधा जर आली ते यश पचवणं सगळ्यात जास्त डेंजर आणि ते टिकवायचं पण आहे. सो कायम मी म्हणते, मी 1 नंबरसाठी नाही भांडत, मला 2रा नंबर पाहिजे असतो, तो सेफ असतो. इज इट? येस, मला नंबर 1 नाही व्हायचंय, मला 2ऱ्या नंबरवर राहायचंय. मग काय त्याच्या मागचा थॉट काय? त्याच्या मागचा थॉट मला हे आहे की तिथे गेल्यावर ना त्या नंबर 1 साठीचं खूप स्ट्रगल आहे, ज्याच्यासाठी त्या स्ट्रगल करताना अनावधानाने कधी कधी तुम्ही लोकांना हर्ट करून जाता, कधी कधी बिझनेस माइंडेडना तुम्हाला जावं लागतं, कधी कधी पॉलिटिक्स खेळावं लागतं. ती पोझिशनच खूप डेंजर आहे. मी काय म्हणतात त्याला, माझं असं म्हणणं आहे की करता करता एकदा येऊन गेला नंबर 1 तर चालेल की, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा मी शाळेत पण होते ना, तेव्हाही शाळेत पण माझं असंच म्हणणं असायचं की मला पहिल्या 5 यायचंय, मला चालणार आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आता मी परत, तुला वाटेल मी परत त्याच शोचा उल्लेख करते, पण बिग बॉसमध्ये गेल्यावर सुद्धा माझं हे कळलं होतं, मला पहिल्या आठवड्यातच कळलं होतं की मेघा विनर होणार आहे. मला हे कळलं होतं की मला माहिती आहे हे, की तिचा जर्नी मी आधी बघितला होता, आणि जो करा होता तिचा जर्नी, जो करत होती ती, तर तो ती तिच्या ह्याच्याप्रमाणे करत होती. तर मला गेल्यावर कळलं होतं, पण माझा उद्देशच तो नव्हता बिग बॉसमध्ये जायचा. मला ट्रॉफी हातात घ्यायचीच नव्हती. मला असं होतं की मला फिनाले बघायचा आहे, मला त्या पहिल्या 5 यायचंय. पहिल्या 5 होतीस तू? होते मी होते. आणि मी 11 सीझन हिंदीचे, मी आणि माझी बहीण आम्ही फॉलो करायचो. मी एंडेमॉल शाईनमध्ये जाऊन एकदा असं बघून म्हणाले की मी ॲक्टर आहे, काही तुमच्याकडे गरज आहे का, ऑडिशन आहे का, मी देते. पण मला बिग बॉस करायचं होतं. आणि ऑलवेज तो एक हे येतो जिथे तुमची फायनलची जर्नी तुम्हाला दाखवली जाते. जेव्हा फायनलिस्ट असतात तेव्हा त्या एका अंधाऱ्या खोलीत घेऊन जातात, सगळा तो वर्षाव होतो वगैरे वगैरे. आणि मी हे मॅनिफेस्ट करायचे, 11 वर्ष मॅनिफेस्ट केलं, जे झालं. आणि मी फक्त निघताना मेघाला तेवढंच म्हटलं होतं, मेघा ज्याला लाईट्स बंद करशील ना, तेव्हा 1 हात तुझा आहे आणि 1 हात माझा आहे, लक्षात ठेव. आणि तिने ते लक्षात ठेवलं. आणि ज्या वेळेला ती फिनालेला उभी होती, लास्ट 2 उरले होते, जेव्हा लाईट्स बंद करून बाहेर यायचं असतं, त्यावेळेला ती स्वतः तिकडे म्हणाली की हा 1 हात माझा, क्षमा 2रा हात तुझा, आणि हे दोघेही आपण बंद करतोय, कारण तुझ्याशिवाय हे मलाही इथेही पॉसिबल नव्हतं जे काही घडलं ते. किंवा मी म्हटलं की मलाही माहिती की तुझ्याशिवाय मलाही पॉसिबल नव्हतं. पण अशा या अनेक गोष्टी होत्या. त्यामुळे माझं असं झालं की यश पचवलं नाही तर मग अपचन होणार, आणि मग ॲसिडिटी होणार, आणि मग त्या सगळ्याच गोष्टी त्या घडत जातात. त्यामुळे माझ्यासाठी ते 2रा नंबर जो आहे हा माझ्यासाठी सेफ आहे, तो सेफ आहे. मला असं वाटतं की मी त्याच्यासाठी स्ट्रगल करेन, मला थोडंसं कमी मिळालं आयुष्यात चालेल, पण मला ना ते प्रेशर घेऊन नाही जगायचं, मला ते प्रेशर नकोच आहे आयुष्यात. मी आवडेन, आय एम व्हेरी हॅपी ॲट 2nd नंबर. सो यश अपयश आलं नाही आलं तरी काम करत राहायचं, काम कन्सिस्टंटली. एक्झॅक्टली. आणि याच्यात टर्ब्युलन्स येतात खूप, कारण तुमच्याकडे जेव्हा एक काम नसतं, गॅप जातो, 2रं काम मिळत नाही, त्याच्यामधला जो आहे, तेव्हा मला असं वाटतं की हे हिलिंग प्रोसेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव ह्याच्या पुढे, टर्ब्युलन्ससाठी देव तुम्हाला ते देत नाही जे तुम्हाला हवंय,
देव तुम्हाला तेच देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे. ह्याचाही मी तुला आता तू जे बोलली त्याचाही अनुभव असा आहे की सध्या खूप मी अशा प्रोफेशनली याच्यामधनं, म्हणजे पर्सनली नाही, पर्सनली आय एम व्हेरी हॅपी. प्रोफेशनली थोडेसे टर्ब्युलन्स येतात आणि त्या टर्ब्युलन्समध्ये मी थोडीशी आहे. आणि माझं असं झालं की रोज सकाळी ना, आता हा बघ, हा इशारा युनिव्हर्सचा म्हण किंवा माझ्या स्वामींचा म्हण, मी रोज रात्री झोपताना काय होणार आहे यार उद्या, असं करून मी झोपते आहे सध्या. आणि मी रोज उठल्यानंतर परत सिक्रेट बुकवर यायला लागले हळूहळू, पण अजून मी स्ट्रॉंगली येत नाहीये त्याच्यावर. परत ते सगळं मी म्हटलं ना, झिरोकडनं परत धावायला लागतंय मला. तर ते मी सगळं अजून एकवटायचंय, अजून माझं चालू झालंय आता एक एक पझल तुकडे गोळा करून परत जायला. हो का? खूप चांगलं आहे. ओके. आणि अजून 2-3 पुस्तकं आहेत, मी सांगेन तुला. पण सिक्रेटच्या जोडीला मॅजिक जर वाचलंस तर त्याचा अजून छान बेनिफिट येईल. नक्की 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 वाचते मी. आणि आत्ता मला सगळं असं होतं, मी रोज सकाळी उठल्यानंतर मला जे काल रात्री पडलेले प्रश्न आहेत ना किंवा बूस्ट, त्याची उत्तरं रीलमध्ये मिळतात. असे रील समोर येतात आणि मला असं म्हणतं की कसं काय अचानक सकाळी रील येतो की ज्याच्यामध्ये विराट कोहली, सलमान खान, त्याच्यानंतर अजून दीपक आपला तिवारी बरोबर, हे सगळे जे आर्टिस्ट आहेत ते काही ना काहीतरी एक हे म्हणतात, गॉड्स प्लॅन इज द बेस्ट प्लॅन, असे ते काहीतरी युगात म्हणजे ते सांगत असतात. किंवा मध्येच अशी एक रील येते भगवद्गीतेचीच की ज्याच्यामध्ये माझं उत्तर असतं, ते मला मिळतं. आता हा काय चमत्कार आहे मला माहिती नाही, पण असं मी म्हणते की हे मे बी मला स्वामींनी दिलेली उत्तर आहेत की थांब की आत्ता जे तू करतेस ते काही गोष्टींचे बॅरियर तोडून करतेस, तू कम्फर्ट झोनपेक्षा बाहेर येऊन करतेस, तर थांब, वेळ लागणार आहे. सो काय म्हणतात त्याला, एक अंधाऱ्या ह्याच्यातून जाते आणि तुला एक प्रकाश मिळणार आहे जो पुढे आहे, पण आत्ता घाबरू नको, चालत राहा. मग इन दॅट केस मग मी हे करते की माझं एक तत्व आहे आयुष्यातलं की जेव्हा काहीही घडत नाही, हे पण तत्व मला माझ्या अनुभवांनी आणि अपयशानंतर सुद्धा मला ते शिकवलं की गो विथ द फ्लो. आज मला काहीही प्लॅन करायचं नाही आहे, मी नाही प्लॅन करणार आहे की मला उठून आत्ता माझ्या ट्रॉफींवरची धूळ झटकायची, आज मी हा प्लॅनिंग करणार आहे. तर तुला सांगू, तेही घडत नाही. कधी कधी इतकं निगेटिव्हला घडत असतं की मी ठरवते आज की नाही, आज मला साफसफाई करायची, आणि साफसफाई करायचा प्लॅन पण फिसकटतो, तोही घडत नाही. आणि माझं असं होतं की अरे काहीच कसं घडत नाहीये, आपण ठरवतोय ते काही घडत नाहीये. मग माझं लक्षात आलं काही करायचं नाही, दरवाजाची बेल वाजली कीच उठायचं आणि दरवाजा उघडायचा. आधी दरवाजा उघडून रांगोळ्या काढत नाही बसायचं कोणतरी येईल म्हणून. ते करायचं नाही, जेव्हा येईल तेव्हा बघू, मरू दे. ओके. पण शर्मिष्ठा, मला असं विचारायचं आहे, तू एक स्त्री म्हणून प्रत्येकामध्ये एक ताकद असते, एक शक्ती असते. ती स्त्री शक्ती तुझ्यात काय आहे? म्हणजे कुठला स्वभाव म्हण किंवा गुण म्हण, किंवा व्हॉट इज युअर मॅजिकल शक्ती, स्त्री शक्ती काय तुझी? आय डोंट नो. आता मी तुला म्हटलं असतं तर हे मला आयडेंटिफाई असं करता नाही येणार, कारण कधी कधी असं होऊन जातं की हा माझा गुण आहे का, मी जसं म्हणाले मगाशी का हा अवगुण आहे, हे मला माहिती नाही. मला सगळ्यांनाच म्हणजे काय होतं ना की माझं असं होऊन जातं की नाही तुझं चांगलं होऊ दे. सो मी पटकन मला जितकं झेपतंय मला इमिजिएट मदतीला पोचायचं असतं तिकडे, मला इमिजिएट हेल्प करायची असते, मला फार हेल्प करायची असते. मग तो कोणीही असू देत, मग ते जनावर असू दे, मनुष्य प्राणी असू दे, किंवा अजून कोणी असू दे, पण मला त्या मदतीला पोचायचं असतं. आणि मला सतत असं वाटत असतं की याची नोंद ना कुठेतरी होती, पण काय म्हणतात त्याला, हे लहानपणापासूनच म्हणजे आजी आजोबा माझ्या घरचे ह्यांनी काही शिकवणी दिलेल्या आहेत, किंवा मी हे खूप माझ्या वडिलांकडनं घेतलं. म्हणजे आम्ही खूप गमतीत म्हणतो, जेव्हा आमचा एक खूप असा ड्रास्टिक पिरियड आला होता की घरी, म्हणजे आम्ही लहान होतो त्याला, बाबांचा बिझनेसचा निर्णय, त्यांना खूप असं डिप्रेशनमध्ये होतो, डिप्रेशनपेक्षा लॉसमध्ये होतो आम्ही, खूप लॉसमध्ये होतो, म्हणजे खूप
खूप मेजर वाट लागली होती सगळी. तर त्या काळामध्ये होतो आम्ही आणि त्या काळामध्ये असं झालं होतं की काय करायचं. आणि तेव्हा मी बाबांना आम्ही म्हणायचो की बाबांनी ना सगळ्यांना मदत, पैसे देणं असू देत, कसलीही स्वतः जाऊन उभं राहून मदत असू देत, कोणाचा बिझनेस सेटअप करायचा आहे तर ती मदत असू देत, काही हातचं राखलं नाही त्यांनी आणि ते देऊन टाकलं. तर मी त्यांना कायम असं चिडलो ना आम्ही की असं म्हणायचं, म्हटलं 100 करणं मेले आणि तुम्ही जन्माला आले. सो देण्याची वृत्ती जी आहे की घ्या, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे उद्या तू माझ्याकडे काहीही माग, काहीही, म्हणजे ऑफकोर्स नवरा सोडून. नाही, पुढच्या फिल्मसाठी मी असणार आहे, तुझ्या फिल्ममध्ये मी असणार आहे, हिलरचा ते देणार मी तुला. सो मी कायम असं म्हणते की काहीही मागा माझ्याकडे, माझी जर ऐपत असेल आणि माझी दे असेल तर मला असं वाटतं मी दानत दाखवते देण्याची, हे करायची. सो माझ्यासाठी असं वाटतं की कदाचित हे हेल्पफुल नेचर, आता बरं हेही मला माहिती आहे का नाही मला माहिती नाही, हे लोक मला सांगतायत म्हणून मला कळतंय की नाही असं एक ही गोष्ट आहे. आयडेंटिफाय करायला गेलो तर मला असं वाटतं की असं खूप स्ट्रॉंगली विचार नाही केलाय की मी माझ्याकडे काय आहे ह्याच्या पुढे की काय एक्झॅक्टली. पण एक गोष्ट नक्कीच होते की लोक स्वतःहून येतात, खूप बोलतात आणि त्यांना विश्वास पण बसतो आणि की नाही कुठे जाणार. आणि मी कायम एक वाक्य मजेत बोलत असते, पण ते ॲक्च्युली जर त्याचा सिरियसली अर्थ करायला घेतला तर त्याचा अर्थ आहे की मी म्हटलं मी खूप व्यायाम केला ना तरी माझं पोट नाही कमी होत, कारण माझ्या पोटात इतक्या गोष्टी आहेत त्या मी बाहेर नाही. तू देतेस म्हणून तुला पण देव देतो ना, स्वामी देतात. कदाचित स्वामींचे काही अनुभव, स्वामीने तर दिलंच आहे खूप, पण असं काही अशी काही प्रचिती जी प्रेक्षकांबरोबर शेअर करायला आवडेल? तुला माहिती नाही की हे मी सांगायला हवं का नाही. मी खूप कमी लोकांना हे सांगितलेलं आहे. मी म्हटलं ना ज्यावेळेला आमचा खूप डेंजर काळ चालू होता ते मी 12वीमध्ये होते आणि त्याच वेळेला बाबांचा खूप सिव्हिअर ॲक्सिडेंट झाला होता. म्हणजे भयानकच सिव्हिअर ॲक्सिडेंट. माझी बहीण 4 वर्ष मागे माझ्या, त्यामुळे ती शाळेत होती आणि आम्ही नाशिकमध्ये होतो तेव्हा ऑब्व्हियसली. आणि इकडून तिकडे लोक येणं खूपच म्हणजे फार, म्हणजे ते उशिरा पोचणार होते. सो ते सगळं करणं, आईने ते सगळं बघून कोलॅप्स होणं, हॉस्पिटलचे पैसे भरायलाही पैसे नसणं, सगळ्यांची मदत घेऊन, मामाची आजोबांची घेऊन मग ते केलं. असं सगळा तो काळ एक होता, फार डेंजर होता तो. आणि त्या काळात मी अचानक मोठी झाले. म्हणजे मला शिकवलं की नाही, म्हणजे तू मुलगा आहेस तर ते सगळं करायचं. आणि त्यावेळेला बाबांनी सुद्धा ते खूप असं हे केलं की नाही राणी मुलगा आहे माझा. सो दॅट इज व्हेरी प्राऊड मुवमेंट त्या माझ्यासाठी. तर ती एक फेज होती आणि त्या फेजमध्ये माझा सख्खा लहान मामा, त्याला स्वामींचा दृष्टांत आहे. ओके. आता पुन्हा मुद्दा हाच आहे की ह्याला लोक किती बिलीव्ह करतात आणि नाही, तो प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे आणि अनुभवांचा भाग आहे. तर त्याला होता आणि तो एक दिवस आला आणि त्याने मला सांगितलं की शमू, मला ना स्वप्न पडले की स्वामींची आंघोळ तुझ्या हात नाही, जाऊया. माझे बाबा 200% नास्तिक आणि कारण त्यांचं वाचन खूप दांडगं आहे. त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की या युनिव्हर्स किंवा हे जग चालवायला एक पॉवर आहे, देअर इज वन पॉवर, किती आहे. पण त्यांना असं नाही म्हणत, ते मूर्तीत बघत नाही ती पॉवर. ते म्हणतात की मी ते माणसांमध्ये बघतो ती पॉवर. मी इन जनरल स्वरूप वेगळं आहे. हां, मी नतमस्तक होतो, मी त्या पॉवर पुढे नतमस्तक होतो. पण तुम्ही म्हणाल की ते शंकर आहे, गणपती आहे किंवा काय, असं माझं काही म्हणणं नाही. आता त्यांच्या वयोमानानुसार ते मंदिरात पण येतात आमच्या ह्याच्यासाठी, आम्हाला आलेले अनुभव, आणि मग त्यांनी ते असून तर ते नाव ही 73. सो ते हळूहळू ते आपण म्हणतो ना वयोमानानुसार थोडं वरमलं जातं, तर तसं ते त्यांचं झालेलं. ते आता ते असतात सगळीकडे येतात. पण तर त्यावेळेला तर त्यांचं अजिबातच नाही, हे करू नका, सायन्सला फॉलो करा, असं वालं तो झोन होता. म्हणजे तुम्हाला करायचं आहे ना, करा, त्याच्या आहारी जाऊ नका. बरोबर. पत्रिका बघायची आहे, बघा, त्याच्या आहारी जाऊ नका की त्याच्यामुळे घडणारे हे माझ्या वडिलांचे विचार. पण
माणूस म्हणून त्यांना जितकं मदत करता येईल त्यांनी भयानक मदत केली. आणि कर्मा त्यांच्या बरोबर होते. म्हणजे आज एकही माणूस असा नाही आहे की ते, म्हणजे बाबांची माझ्या एक ओपन हार्ट सर्जरी आणि 4 एन्जिओप्लास्टी झालेल्या आहेत. स्टील दे आर टचवूड उत्तम ह्याच्यामध्ये आहेत. पण कर्म चांगली आहेत त्यांची. तर त्याला तो काळ होता आणि त्या काळाच्या ह्याच्यामध्ये मला त्यांनी सांगितलं की असं असं आहे. तर मग माझे बाबांना कसं काय पटवायचं आता. आणि माझी 12वीची एक्झाम होती, कॉमर्स होतं, त्यामुळे प्रेशर नव्हतं. तर परीक्षा संपली आणि मामा म्हणाला जाऊया, मी बोलतो बाबांची. मग बोलले बाबा, बोलले ठीक आहे जाऊन या. आणि बाबा फुल प्लास्टरमध्ये, घरात सगळं ठप्प, काही नाही, लोन. आणि हे मी तुला सांगते 2002ची गोष्ट. म्हणजे त्यावेळेला काहीतरी एक 8 का 10 लाख तेव्हा, म्हणजे आत्ता तू पकड त्याचे डबल ट्रिपलच्या याच्यामध्ये लोन तेव्हा होतं. काय करायचं माहिती नाही. आणि आम्ही गेलो आणि अक्कलकोटला गेलो. आणि तर दॅट टाइम तो आय वॉज नोबडी, म्हणजे माझा काहीच संबंध होता. मी आम जनता, सेलेब नाही. तर म्हणून मी तिकडे सगळं झालं आणि सभामंडपाच्या तिकडे जेवलो महाप्रसाद रात्रीचा आणि जाऊन बसलो की आता जप करूया आणि जाऊया घरी. तिकडून 2 समोरून सेवेकरी आले. आता किती गर्दी असते अक्कलकोटला हे प्रत्येकाला माहिती आहे. तर तिथून 2 सेवेकरी 2 हातात बादल्या घेऊन आले आणि त्यांनी फक्त त्या सगळ्या यांच्यामध्ये आमच्या दोघांच्या समोर ठेवल्या आणि आम्हाला विचारलं आज गाभारा धुणार का. सो मी ना अशी 5 मिनिटांमध्ये सडन हे झालं की हे काय आहे. आणि मग ती लिंक लागत गेली. मग सगळे गेले आणि मी आणि माझा मामा मंदिरामध्ये फक्त आम्ही सगळं झाडलं, पुसलं, आत गाभाऱ्यात जाऊन सगळं व्यवस्थित छान हे करायला मिळालं. व्यवस्थित सगळं समाधी आणि हे सगळं आंघोळ आणि हे जे तो शब्द होता त्याला ते सगळं क्लीन करायला सगळं करायला मिळालं. सो ते दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे वगैरे असं एक झालं की मी मामाला म्हणाले की खूप थकले मी आणि मला असं वाटतं की मी इथेच थांबू का. तोपर्यंत त्या सेवेकरांची सगळ्या ओळख झाली होती. तर ते म्हणाले ठीक आहे ताई थांबा तुम्ही, आम्ही आहोत, काही नाही. मग मामा म्हणाले ठीक आहे मी जातो. आणि मी तिकडेच जे मंदिराच्या बाहेर ते झाड आहे तिथेच खाली पायऱ्यांवर झोपून गेले. आणि झोपल्यानंतर माझं असं झालं की एक काय म्हणतात त्याला, असा एक सुगंध येतो जो समाधी मठात येतो तुम्हाला, तो आला. आणि मला का आता हा भास होता, खरंच दिसले, मला काही प्रश्नच करायचा नाही. पण आमची कुळदेवी भवानी माता आहे रावतांकडची, माहेरकडची. सो मला त्या रूपात जवळजवळ ते दिसले. म्हणजे हे स्वप्न होतं, मला काही नाही माहिती. पण मला त्याच्यानंतर धरधरून मी जागी झाले, मला घाम फुटला, मला ताप भरला. मी भक्तनिवासमध्ये जाऊन गोळी घेतली, सगळं झालं. आणि मी मामाला हे सगळं सांगितलं. मामा मला शांत राहा, याचा पुढे कळेल काहीतरी. म्हटलं ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी आले आणि निघायचा दिवस होता अक्कलकोटला. आणि मला असं झालं की मला नाही जायचं आहे. आजही इतकी वर्ष झाली मी ढसा म्हणजे ढाय मोकळून रडतो ना, आता मी काय करू, अशाच ह्याच्यामध्ये मी रडत असते तिकडून. नाही तर तिकडच्या त्या गुरुजींना आणि सगळ्यांना सवय झालेली काय ताई रडणार आहे. तर ते सगळं. आणि तिथे एक पारंबी आहे, ती जिची हातासारखी आहे. तर तू नीट बघितलं आता ते तिथे सगळं बांधलंय, पूर्वी ते बांधलेलं नव्हतं. तर मामा म्हणाला, म्हणजे असं मी हात दिला आणि मी हात धरून गुडघ्यावर बसले. तर कसं, तर उभं राहून मी पकडलं आणि ते म्हणाले की तू जप करे का 108 वेळा नामस्मरण आणि निघूया. आणि मी ते केलं. आणि मी त्यांना एवढंच म्हटलं की स्वामी काय हो, मी जाते, मला काहीतरी आठवण पाहिजे इकडची तुमची, हे काय नाही जायचं आहे इथून. आणि वरून एक पारंबी पडली. आणि बिलीव्ह मी वनश्री, मी जेव्हा आता जाते तेव्हा पारंब्या माझ्याकडे पडतात. माझ्याकडे एवढा गठ्ठा आहे पारंब्यांचा. ते झाड तोडायचं नसतं, त्याला हात काही करायचा नसतो. पण वारं येतं, पाऊस येतो, ठापकन खाली पडतं. बरं, जर माझ्याबरोबर कोणीतरी आहे आणि मी मग माझं असं होतं ना की ऐका ना हा पण आलाय, ऐका ना ही पण आली आहे. म्हणजे माझं हे कॉन्व्हर्सेशन होतं जेव्हा मी माणूस म्हणून बोलायला लागते त्यांच्याशी. तेव्हा ह्यांना पण द्या ना, ह्यांना पण काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहेत, 2 पडतात. हे आता दॅट्स रिअली आय डोंट नो. म्हणजे आता
हे काय ज्याला अनुभव येतो होतं, त्याचा अनुभव येतो. आणि इथून मी जेव्हा घरी गेले त्या इन्सिडन्स नंतर, तेव्हा खेलो इंडिया खेलो नावाचं हे होतं, लॉटरीचं हे होतं. वडील मला म्हणाले, जा काय करत नाही होता म्हणून लॉटरीचं हे बघूया, बनवूया. आम्ही ते बनवून घेऊन आलो, ते सगळं केलं आणि 6 नंबर लागले तर 5 कोटी जॅकपॉट होता. आणि जर 6 नंबर अख्ख्या भारतात कोणाला लागले नाही, तर ज्यांना 5 नंबर लागले, तर ज्यांना 5 नंबर लागले म्हणजे 10 लोक 15 लोक, त्यांच्यात ते 5 कोटी डिवाइड होणार आणि तुम्हाला मिळणार. सो त्या लॉटरीच्या ह्याच्यामध्ये 6वा नंबर काहीतरी 42 होता निघालेला नंबर, आणि आम्ही 24 लावला होता, म्हणून आमचा 6वा नंबर हुकला. पण त्या ह्याच्यामध्ये कोणालाही लागलं नाही, त्यामुळे आम्हाला लॉटरी लागली आणि आम्हाला 6.5 लाख रुपये त्या काळामध्ये लॉटरी मिळाली, पैसे मिळाले आम्हाला, लॉटरी. आणि आमचं नुकसान 75% क्लिअर झालं. आम्ही त्यावेळची दिवाळी नवीन कपडे घेऊ शकलो, मजा केली, नातेवाईकांना देऊ शकलो काय काय. माझं MBAचं शिक्षणाच्या याच्यामधलं माझी एका वर्षाची फी गेली. अशी लॉटरी लागत नाही ग. लॉटरी म्हणजे आम्ही असे होतो की हे कसं काय झालं, म्हणजे याच्यावर जोक पण घडला. आणि बाबा असे म्हणाले की शी बरे बाबा, आपण जरा फक्त 1 नंबर इकडे लागला असता तर आपल्याला 5 कोटी मिळाले असते. 5 कोटी मिळाले असते ना, तर बाबा म्हणाले मी तर काहीच केलं नसतं, मी मस्त बसून राहिलो असतो. आई माझी म्हणते देवाला काळजी आहे माझी, तुम्ही घरी राहिला असतं तर माझं डोकं म्हणे आऊट झालं असतं. तर म्हणून नाही. पण हे अक्कलकोटहून आल्यावर घडलं लगेच. आणि तिथे माझा बिलीव अजून याच्यामध्ये झाला. तर आत्ता माझ्यासाठी अक्कलकोट हे चार्जर आहे. मी पुढच्या 2 आठवड्यातच जाण्याचा प्लॅन करते, कारण माझी बॅटरी डिस्चार्ज व्हायला लागते की मी तिकडे जाते, फुल चार्ज होते, आणि मग मी येऊन पुन्हा इथे या दुनियेत लढायला तयार होते. पण माझं एक बिलीव तेव्हा झालं. आता हे परत मुद्दा तेच की सायन्स म्हणायला गेलीस तर मॅनिफेस्ट आहे, धार्मिक म्हणायला गेलीस तर ती श्रद्धा पण आहे, त्याला जोड आहे मला मिळालेली, कारण मी दोन्हीवर विश्वास ठेवते. त्याच्यामुळे तर तिथून आल्यानंतर आता हे माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बसलं की मी अक्कलकोटवरनं जेव्हा मी परत येते तेव्हा माझं छान होतं आणि मला काहीतरी मिळतं, हे माझ्या आता बसलंय आत. बरोबर. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा धाव घेते तेव्हा असं म्हणते, बरं मी तिकडे जाऊन हेही बोलते त्यांना, आता म्हणत असाल ना तुम्ही आली एवढे दिवस कुठे होती, तेव्हा नाही आठवलो मी, असं माझंच मन बोलतं. स्वामींचे डायलॉग्स हो, आणि माझंच मन उत्तर द्यायला लागतं असं पण आहे. म्हणजे आता ह्या स्वतःशीच कॉन्व्हर्सेशनचा कालचा मेजर लोचा की मी ना बोलायला लागते. म्हणजे घरात पण असेल ना, काय करू आता, काय करू, हा ड्रेस घेऊ, हा करू, ते करू. तेजसला पहिल्यांदा कळायचं नाही. तेजस म्हणतो भुताटकी आली का काय इच्छा, हे काय करते तू. मी म्हटलं सॉरी, मला ही सवय आहे. कालचं असं झालं की मी मॉलमध्ये गेले होते ग, आणि माझं असं झालं की आलू पराठा, मक्के की रोटी, सरसों का साग, काय दोन्ही छान आहे. हे येड्यावानी मी तोंडात पुटपुटत होते. त्या समोरच्या माणसाला मराठी कळे ना, तो हिंदी त्याने फक्त 2च चांगलं पंच केलं. खायला लागलं. कधी कधी अशी मज्जा पण येते. स्वामींशी अशी बोलतेस. स्वामी काय तुझ्यासाठी? जग, माझा श्वास, माझं सगळं सगळं सगळं. म्हणजे ते जर नाही तर मी नाही. म्हणजे मी खूप छान तयार झाले ना, म्हणजे फुल असा सेक्सी ब्लाऊज वगैरे घालून, ऑल्टरनेक वगैरे, तरीसुद्धा मी त्यांच्याजवळ जाऊन उभी राहते. कशी दिसते सांगा मला. हेत माझ्यासाठी स्वामी. कदाचित ट्रोलर्स ह्याच्यावर खूप ट्रोल करतील माझ्या या सेंटेन्सवर किंवा आय डोंट नो, पण माझ्यासाठी ते खूप जवळचे आहेत. म्हणजे मी काही बोलू शकते. म्हणजे मी व्हॅलेंटाईन डेला सुद्धा त्यांना पहिलं गुलाब देते, त्यांना आय लव्ह यू म्हणते. रक्षाबंधनला राखी पहिले त्यांना बांधते रक्षा करण्यासाठी. त्याच्यानंतर तू काहीही, म्हणजे वाढदिवस असू देत, काही असू दे, सो पहिलं माझं त्यांच्याकडे जातं, तिकडे जातं, काहीही प्रॉब्लेम्स. त्यामुळे माझा श्वास आहे स्वामी. म्हणजे मी त्यांना खूप,
मानवी रूपात बघितल्यामुळे मी कधी रोज जाऊन उदबत्त्या ओवाळल्या आहेत का, मी रोज दिवा लावतीये का, मी काहीही करत नाही वनश्री, मी काहीही करत नाही, पण माझ्या मनात नामस्मरण चाललेलं असतं सतत आणि माझी मानस पूजा चाललेली असते. त्यामुळे मला असं वाटतं, व्हॉट आय बिलीव्ह, की हां मी अक्कलकोटला गेल्यावर अभिषेक करते, काही रिच्युअल्स आहेत की जे तुला समाधान देऊ जातात, शांतता देऊन जातात. त्या समाधीला हात लावणं, त्याला पंचामृताने अभिषेक करणं, हे खूप म्हणजे झिंजण्या जातील अंगात, असं पण तुम्हाला त्याचा एक एक्सपिरियन्स येतो त्याचा. बट अदरवाईज म्हणजे काय म्हणतात त्याला, मी हे पण म्हणते की काही जेव्हा टेन्शन असतं त्यावेळेला खूप अशी येता जाता वगैरे कुठेतरी तुझ्या रिक्षावर किंवा काहीतरी नुसतं भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि माझं असं होतं की कुठे आहात म्हणजे इथपर्यंत खूप कोसलंय, मी त्यांना सांगते काय, खूप कोसलंय. पण त्यांनी जो, म्हणजे माझं एक वाक्य आहे की स्वतःच्या इच्छेपेक्षा स्वामी इच्छेत जगा. त्यांनी खूप काहीतरी खूप बेटर आणि बेस्ट, आय थिंक तेच तुम्हाला कधी कधी संकटात ढकलतात आणि तेच बाहेर काढतात, तुमची स्ट्रेंथ तुम्हाला दाखवण्यासाठी. एक्झॅक्टली. आणि एक आहे स्वामींचं, मी हे खूप बघितलेलं आहे की स्वामींच्या जवळ जर तुम्हाला जायचंय तर ते जवळ घेण्याच्या आधी एक तुमची खूप कठीण परीक्षा बघतात, एकच. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही त्याच्या थ्रू झालात ना, तर बरं ते त्यांच्याच साथीने थ्रू होतो, हां असंही नाही की काहीतरी कुठून तरी वेगळीच पॉवर आणली, चायला त्यांच्याच मदतीने होतो. पण ते जे करतो त्याच्यानंतर तू कितीही म्हण की, म्हणजे असं पण झालेलं आहे, सारखे काय मागे येता, मी जिथे जाते तिथे मला तुम्हीच दिसता. म्हणजे हे मजेत बोलणं आहे त्यांच्याबरोबर. मी म्हणून म्हटलं ना, मी खूप माणूस म्हणून ट्रीट करते, म्हणून कदाचित देव माझा मित्र आहे. मला भीती नसते की मी नवस नाही केलं तर कोपेल का, मला कधीच कोपणार नाही. पिरियड्स असू देत मला चालू, माझ्या घरी दुसरं काही कार्य असू देत, काहीही असू देत, मी देवाला हात लावणार आहे, मला काहीही होत नाही, कारण ते माझं बिलीव्ह आहे. बरोबर. तर तो एक विचार आहे, तो एक थॉट प्रोसेस पादुका येतात. सो त्याचा पण अनुभव ऑफकोर्स पादुकांचा असा आहे की म्हणजे पहिल्या लग्नात जेव्हा होते ना मी, तेव्हा मला असं झालं होतं की मी नेहमी म्हणायचे, स्वामी तुम्ही कधी घरी येणार, माझ्या घरी नक्की या, माझ्या घरी या, असं झालं होतं. आणि तेव्हा मी स्वतःचं जेव्हा घर घेतलं आधी, तेव्हा अचानक अक्कलकोटला गेले होते आणि असंच अन्नछत्र मंडळामध्ये गेलेले असताना तिथे आपण सेवा करायला मिळते. सो तिथे मी ती पण स्वामी करवून घेतात ती सेवासुद्धा. तर ते करत असताना तिथे एकांनी अचानक आले आणि त्यांनी विचारलं की पादुका येतात तर नाशिकला तुमच्या घरी येऊ का, चालेल का तुम्हाला. मी म्हटलं अहो हे काय चालेल का, कुठला प्रश्न असतो. म्हटलं ऑब्व्हियसली पाहिजे मला. तर ते हो झालं आणि म्हणजे पादुका यायला लागल्या आणि हे झालं. आणि जसं माझं संपलं, तिकडचा जर्नी संपला त्यांच्याबरोबरचा, तर जशी मी तिथून डिटॅच झाले त्याच्यानंतर मी काहीच कोणाला सांगायला गेले नाही, काहीच नाही. पण त्याच्यानंतर मला फोनच नाही आला, नाहीतर दरवर्षी मला फोन येत होता की पादुका पुढच्या वर्षी या तारखेला. तर अजूनही तसं झालेलं नाही आहे. तर आय बिलीव्ह की आता यायला हव्या. तू सुद्धा सक्सेसच्या पायऱ्या चढतेस, त्यांची पावलं येतील, यायलाच पाहिजे. त्यामुळे वेटिंग फॉर दॅट. होणार, नक्की होणार. वास्तू तथास्तू म्हणते आणि या वास्तूत आलीस तर तथास्तू. शर्मिष्ठा, तू एक प्रोड्युसर आहेस, आई आहेस रुंजीची, अभिनेत्री. आजच्या स्त्रियांना तुला काय सांगायला आवडेल की ह्या सगळ्या गोष्टी, प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ, कसं बॅलन्स करायला हवं आणि काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत? मी हे खूप बघितलंय बऱ्याच लोकांचं, ज्यांची प्रोफेशनल लाईफ सक्सेसफुल आहे ना, त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये काहीतरी घोळतात. किंवा असं प्रत्येक वेळेला नसेलही, पण 60-70% लोकांच्या बाबतीत असं होतं की ज्यांची पर्सनल लाईफ तुफान असते, त्यांची प्रोफेशनल लाईफ सक्सेसफुल नाही आहे का, तर आहे, पण ते जेवढे एक्सपेक्ट करतायत त्या रेशोमध्ये नाही जात. म्हणजे काही ना काहीतरी गोळ असतात त्या ह्याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की मी जे म्हटलं ना की गरज नाही आहे, म्हणजे विचार करा नंबर 1चा, विचार करा डेफिनेटली. प्रयत्न नंबर 1 होण्यासाठीचे असायला पाहिजेत, पण
दुसऱ्या नंबरवर जरी पोचलात ना तरी सुखी राहा, समाधानी राहा. जे मिळालेलं आहे ते आपल्या मेहनतीने मिळालेलं आहे, त्याच्या पुढे जायचंच आहे डेफिनेटली. म्हणजे मी कायम असं म्हणते की मी 10वीत असताना मी हे टार्गेट सेट केलेलं. मला माहिती होती आय एम नॉट 90% वाला किड. मी नव्हतेच, कधीच नव्हते. पण मला वाटलं होतं की नाही यार, मी जर 90 किंवा चा टार्गेट ठेवला तर मी क्वचित 80 क्रॉस करू शकेन, जे माझ्या आयुष्यात घडलं. की ओके, मी डिस्टिंक्शनमध्ये छान चांगल्या मार्काने पास झाले. मी मराठी, त्यावेळेला मराठी विषयामध्ये मी महाराष्ट्रात सेकंड हायेस्ट होते. सो असं काहीतरी म्हणजे तुमचं होतंच. तर मला असं म्हणायचं आहे की पर्सनल आणि प्रोफेशनल या दोन्ही याच्यामध्ये प्रयत्न करत राहा. आणि पण काय म्हणतात त्याला, हे मिळालं नाही म्हणून दुःख करत बसलात तर तो जो मुमेंट आहे तो निघून जाईल. बरोबर. मग तुम्ही ते पण नाही एन्जॉय करू शकणार. बरोबर. की काय करू मग मी, कारण मी तेच बघते. तर ते तसं नाही करायला लेट गो करा, पुढे बघा. हां, आणि बॅलन्स करा. ते खूप गरजेचं आहे तुम्हाला. कारण माझ्या आयुष्यात तर खूप सगळ्या उशिरा गोष्टी घडल्या. मूल खूप उशिरा, दुसरं लग्न सगळं करून ते उशिरा. म्हणजे आता उशिरा म्हणायला बघायला गेलो तर आपल्याकडे जर 22व्या आणि 23व्या वर्षी लग्न व्हायला पाहिजे, तर त्या मानाने मी 35ला दुसरं लग्न केलं तर ते खूप उशिरा गेलं. पण लेट पण थेट असं माझं आयुष्य हे मला आता लक्षात आलेलं आहे. आणि मला एक गोष्ट कळलेली आहे स्वतःच्या बाबतीतली, की कदाचित तेही याच्यातून कदाचित समोरच्यांना, बायकांना फायदा होऊ शकतो, स्त्रियांना फायदा होऊ शकेल, की मी प्रयत्न करते आणि एका पॉईंटनंतर मी कंटाळते. आता हा माझ्या पत्रिकेचा दोष आहे का, माझ्या स्वभावाचं काही आहे का, माझ्या जन्माच्या नंबरचं ते आहे, आय डोंट नो. पण मी खूप प्रयत्न करते. म्हणजे मी झपाटल्यासारखी त्याच्या मागे लागते. तहान भूक विसरून मागे लागते. आणि जर मला मिळायला नाही ना झालं तर मी ते सोडून देते आणि मी निघून जायला निघते आणि ते मला मिळतं. हे कदाचित मला असं वाटतं माझी रास मकर नाही, पण तुला सांगू, डेस्परेशन पेक्षा सुद्धा डिटर्मिनेशन हे फार महत्वाचं आहे. डेडिकेशन. अरे वा. करम करो और फल की अपेक्षा मत करो. करेक्ट. सो माझं डेस्परेशन नका. एक्झॅक्टली. त्यामुळे मी खूप प्रयत्न करते आणि मी तिथे सोडून देते. आणि मला ना असं होतं की त्याच्यातला माझा इंटरेस्ट कमी झाला ना की ती वस्तू मला मिळते. ओके. तर ते मला माहिती नाही आता हा काय प्रकार आहे मला नाही माहिती. पण मी आत्ताच्या ह्याच्यामध्ये डेफिनेटली सांगेन की बॅलन्स करणं भयानक गरजेचं आहे. ऑब्व्हियसली ट्राय करा नंबर 1साठी, पण दुसरा मिळाला, तिसरा मिळाला, आपण एन्जॉय करूया ती मुवमेंट आणि ती लाईफ एन्जॉय करूया. नाहीतर तो क्षण निघून जाईल आणि तेही नाही मिळणार तुम्हाला. बरोबर. खूप छान शर्मिष्ठा. आपण आपल्या पुढच्या सेगमेंटकडे जाऊया. खूप गप्पा झाल्या, पण पुढचे सेगमेंट सुद्धा खूप रंजक आहेत. अरे वा. पहिलं तर तुला फोन काढायचा आहे आणि तुझ्या फोनमध्ये तुझा जुना फोटो, 10 वर्ष जुना किंवा 20 वर्ष जुना, अशी जुनी शर्मिष्ठा बघायची आहे आणि तिच्याशी बोलायचंय. अरे बापरे. येस. हे काल रात्रीच करून झाले. काल मी कपाट आवरत होते आणि कपाट आवरता मला एक जुन्या सगळ्या पेपर्सचं कटिंग मिळालं, असा बंच मिळाला आणि मी ते बघायला लागले. ते मला बाप रे. पहिला प्रश्न तर ॲज युज्युअल आला, किती तरुण होतो, किती बारीक होतो आणि आता काय झालंय. हा ऑब्व्हियस प्रश्न येतो. हे माझं, हे दिसतंय. ओ माय गॉड, ही तू आहेस. हो, हे माझं पहिलं आयुष्यातलं, आणि मला असं वाटतं हे शेवटचंच आहे की काय आता मला कळत नाहीये. पण हा पोर्टफोलिओ शूट. अतुल शिंदे. नाही. विवेक शाक्य म्हणून ओके एक होता आणि त्याच्याकडनं मी ते हे केलं होतं. आणि ह्या फोटोवरनं अच्छा ही ग्लॅमरस दिसू शकते असं म्हणून मला मनोधरण वाऱ्याचेला ऑडिशनला ओके. तर याच्यामध्ये ग्लॅमरस शर्मिष्ठाशी एक वार्तालाप की कसा होता हा प्रवास, त्या शर्मिष्ठापासून जो सुरू केला होतास तो पासून आता.
हाय, आपण कालच भेटलो होतो रात्री, पण आत्ता पुन्हा तुझ्याशी बोलायला मिळतंय आणि तुझ्यातली एक गोष्ट जी कायम तू जपून ठेवली आहेस आणि बदलली नाही आहेस, ती म्हणजे क्षमा, तुझी देण्याची वृत्ती, तुझी मदत करण्याची वृत्ती आणि अ, इतरांसाठीचा सतत चांगला विचार. सो हे तू कायम ठेवलंयस. तू सेलिब्रिटी आता झालेली आहेस, तू निर्माती झालेली आहेस आणि तरीही तुझे जुने संबंध सगळे टिकून आहेत. यश नसताना त्यावेळेला भेटलेली तुला लोकं आणि आज जेव्हा तू यश तुला मिळायला लागलं आहे आणि त्यावेळेला तीच लोकं जेव्हा तुला परत भेटत आहेत, त्यावेळेला त्या लोकांकडूनच असं येतं आहे की यार तू तर बिलकुल नाही बदलली आहे. तू जशी आहेस तशीच आहेस. म्हणजे अरे आता तू निर्माती आहेस, तू जरा एक वेगळं वागायला हवं, हे समोरचीच लोकं येऊन आपल्याला सांगतायत की अगं तर जरा वेगळी वाग, जरा स्वतःकडचं ठेव, तू ॲक्टर आहेस, तू काय म्हणतात त्याला, काही लोकांसमोर वेगळी वागली पाहिजेस आणि काही लोकांसमोर वेगळी वागली पाहिजेस. पण ते तुला तेव्हाही जमत नव्हतं आणि ते तुला आत्ताही जमत नाही आहे. हा तुझा दोष असू शकतो किंवा हा तुझा गुणही असू शकतो. मात्र तेव्हापेक्षा तुझ्यात आत्ता जो बदल झालेला आहे की आपण एक गोष्ट नक्कीच केलेली आहे की दिस इज माय लाईफ आणि नाव दिस इज माय रूल. तर माझ्या नियमांप्रमाणे मी चालणार. बाकीच्यांचं काय आता विचार करतायत आपल्याबद्दल, तो विचार करणं तू बऱ्यापैकी कमी केलं आहेस. अजून भरपूर काम करायचं आहे तुला, पण तू आता मूर्ख नाही राहिलेली आहेस जी तू होतीस. इमोशनली आणि प्रॅक्टिकली अजूनही कधी कधी थोडी गल्लत होते, पण आत्ता तुझ्या आयुष्यात जो पुरुष आलेला आहे त्याच्यामुळे तू प्रॅक्टिकल जगायला शिकली आहेस, जे खूप गरजेचं आहे. बिझनेस माइंडेड तू होतीस, पण कळत नव्हतं तुला तेव्हा की कशा पद्धतीने जायला पाहिजे, प्रवास काय व्हायला पाहिजे, जे तुला आत्ता कळायला लागलं आहे. आणि मला असं वाटतं की कधी कधी सक्सेस पचवणं आणि डाऊन टू अर्थ राहणं ही गोष्ट तुला तेव्हाही जमत होती आणि तुला आजही जमते. त्यामुळे आय एम प्रिटी कॉन्फिडंट की आपल्या डोक्यात कधी हवा जाणार नाही. तेव्हाही गेली नव्हती 18 वर्षांपूर्वी आणि आजही जाणार नाही आणि आजही जात नाही. आपण नॉर्मल आहोत. सेलिब्रिटी हे लोकांसाठी आहोत, पण आपण आपल्यासाठी आम जनता आहोत. आपण खूप साध्या सोप्या, समोरच्यांना पटकन कळणाऱ्या अशा व्यक्ती आहोत. त्यामुळे थँक्यू. तू तुझ्या बुद्धीचे दरवाजे आणि तुझ्या मनाचे दरवाजे कायम उघडे ठेवले, ज्यामुळे बऱ्याच गोष्टी तू ॲक्सेप्ट करायला शिकली, बऱ्याच गोष्टी तू लेट गो करायला शिकली. आणि थँक्यू. फक्त आता एक गोष्ट करायची आहे, हेच शरीर परत कमवायचं आहे, हा चेहरा परत कमवायचा आहे. कारण आपल्याला अजून बरंच काम करायचं. आपण निर्माती असलो तरी आपण ॲक्टर आहोत आणि आपल्याला ते विसरायचं नाही आहे. त्यामुळे अभिनय हा आपला श्वास आहे आणि निर्मिती आणि निर्माती हे आपलं उपजीविकेचं साधन आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याला असायला पाहिजेत, नाहीतर आपण जगू शकणार नाही. त्यामुळे फिट राहायला पाहिजे, जे आपण आत्ता 3 दिवस झाले करायला सुरुवात केली आहे. सो ते करूया. इंटरमिटंट फास्टिंगला सुरुवात केलेली आहे, बऱ्याच गोष्टी बंद केलेल्या आहेत, तर ते करूया. आणि आय नो की तुझ्यात कंट्रोल आहे. किती काही झालं तरी आपण खूप कंट्रोल करू शकतो. फक्त यार इमोशन्सवर कंट्रोल आहे, ते तेव्हाही नव्हतं, आजही नाही आहे. तिथे विजय मिळवला ना की भाई दुनिया जिंकली आपण. सो आय थिंक ऑल द बेस्ट आणि थँक्यू. अशीच पुढच्या अजून 10 वर्षांनी बोलू आणि तेव्हाही याच ग्राउंड लेवलवर राहून गप्पा मारू एकमेकांशी. सो थँक्यू. लव्ह यू.
आय लव्ह यू मायसेल्फ अँड आय लव्ह मायसेल्फ. सो स्वीट. पुढचा ॲक्च्युली जो सेगमेंट होता प्रेझेंट टेन्स, तू ऑलरेडी त्याच्यात बोलून गेलीस की 10 वर्षांनी सुद्धा याच ग्राउंडिंग लेवलला येऊन आपण बोलूया. कसं वाटलं? खूप छान वाटलं. म्हणजे काल मला ते जेव्हा एक 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 गोष्टी मी बघत होते आणि सगळे पेपर्सचे कटिंग्स जे होते ते 2008 पासून सुरू झालेले होते. सो ते 8-9 फक्त मी पेपरचा इयर बदलत होते आणि त्या इयरमध्ये घडलेल्या घटनाही तुझ्या समोरून जात होत्या. तर ते ना खूप गोष्टी घडत होत्या, त्या येत होत्या आणि वेंट आऊट प्रोसेस जी आहे की हे मी कधीच केलं नव्हतं. की काय होतं ना, आठवणी येऊन जातात आणि तो काळ पटकन आपण परत जगून आत्ता हे करतो, म्हणजे येतो. तेव्हा त्याने आपल्याला फोन केला होता आणि तेव्हा आपण त्या ह्याच्यात भेटलो होतो आणि आता कसं काय, म्हणजे असं होतं बऱ्याचदा. लोक खूप बोलतात तुम्हाला की अरे हां आता काय ती प्रोड्युसर झाली ना, आता काय त्या ह्याच्यामध्ये झाली ना. असं वाटतं की नाही यार, हम वैसे ही आहे. लोकांचा नजरिया बदलतो. हां, फक्त जसं मी आत्ता बोललेत की हां, नाव टेक इट ऑर लिव्ह इट. गुड. काही बरं वाटलं ना? येस, हे करत जा महिन्यात नाही एकदा. हो. अरे हा तेजसला सुंदर शिकव. exercise आहे. एकमेकांची न बोलता आधी आधी आरशात आरशात बघून बघून बोलूया. बापरे, हे डेंजर आहे. सो आपला नेक्स्ट सेगमेंट आहे मेडिटेशन. सो ओके. आता ओव्हरऑल जे आपलं सगळं कॉन्व्हर्सेशन झालंय त्याच्यानं माझ्या डोक्यात एक छान मेडिटेशन आलेलं आहे, ओके. ज्यानी तुझ्या इमोशन्सवर तुझा ताबा तू मिळवू शकतेस. ओके. इमोशनल फूल किंवा इमोशनल कोणी फायदा घेणार नाही. आणि ज्या जुन्या आठवणी आहेत, कदाचित त्या अजूनही कुठेतरी त्याची सल असेल किंवा हर्ट होत असतील, तर त्या होऊ नयेत ह्याचं एक छोटंसं टेक्निक त्याच्यामध्ये मी शिकवते. अरे वा, सुपर्ब है ना? हवंय. सो आपल्याबरोबर आपले प्रेक्षक सुद्धा मेडिटेशन करतात. Yes. तर सिम्पल बसायचे, दोन्ही हात असे ओपन रिसिव्हिंग ओके. असे ठेवायचे आणि चपला काढल्यास तर उत्तमच. बेस्ट, चालेल. हे असे ओपन का ठेवायचे, ती एनर्जी आहे युनिव्हर्सल एनर्जी, ती तुझ्या बॉडीमध्ये यायला मदत होईल. ओके. सो हात वर ठेवायचे का तुला हे असे ठेवायचे. टच करायचे? डोळे बंद. ओके. आणि पूर्ण लक्ष श्वासाकडे ठेवायचं आहे. 3दा नाकातनं श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास, ब्रीद इन, होल्ड करायचा आहे आणि ओपन युअर माउथ अँड ब्रीद आउट. हळू ब्रीद आउट. परत ब्रीद इन करायचं आहे. ब्रीद इन करताना फील ऑल द लव्ह अँड कंपॅशन. ब्रीद इन, हॅपीनेस अँड कामनेस. होल्ड, feel that happiness and calmness in your body. Now open your mouth and breathe out stress, anxiety, tension. परत एकदा करायचं आहे. ब्रीद इन, सगळा आनंद, शांतता अनुभवायची आहे, फील करायची पूर्ण बॉडीमध्ये आणि तोंड ओपन करायचं आहे आणि सगळा स्ट्रेस, थकवा, टेन्शन घालून टाकायचं आहे. आता फक्त मी जे म्हणते ते फॉलो करायचं आहे. डोळे बंद ठेवायचे. विजन्स आलेत तरी चालेल किंवा जस्ट ऐकून फॉलो कर. मी ज्या स्टेप्स सांगते. तू एका खोलीमध्ये बसलेली आहेस. एक छान खुर्ची आहे येल्लो कलरची, त्याच्यावर तू बसलेली आहेस. आय एम चूजिंग येल्लो कलर. सनची एनर्जी आहे. यू विल फील पॉवरफुल. त्या खुर्चीवरती बसल्यावरती तुझं पर्सनल थिएटर आहे. एक मोठा पडदा आहे, तिकडे एक स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनवरती एक फिल्म सुरू आहे असं बघायचं आहे. ही फिल्म ती आहे ज्या तुझ्या अनवॉन्टेड मेमरीज आहेत, ज्या आठवणी तुला अजूनही त्रास देत आहेत किंवा त्या गोष्टींना घेऊन तू अजूनही भावनिक होतीयस, इमोशनल होतीयस. त्या सगळ्या गोष्टींची एक स्क्रिप्ट तयार करून त्या पडद्यावर फिल्म चालली आहे असं इमॅजिन करायचं आहे. आता या फिल्ममध्ये सगळ्या जुन्या आठवणी आहेत ज्यांनी तुला त्रास दिलाय आणि त्रास होतोय. ही फिल्म ब्लॅक अँड व्हाईट आहे. ह्याच्यामध्ये कुठलेच रंग नाही आहेत. बरं, या फिल्मला आवाज नाही आहे, मुकपट आहे आणि या फिल्मच्या बॅकग्राऊंडमध्ये तू आणि तुझ्या आजूबाजूला जे ॲक्टर्स आहेत ते एका चांगल्या ठिकाणी बसले नाहीत. म्हणजे मागे खूप घाण किंवा घाण वास येतोय किंवा जे चित्र आहे, बॅकड्रॉप जो आहे तो अतिशय साफ नाही आहे. कचरा आहे किंवा पालापाचोळा पडलेला आहे तिथे.
अशा ठिकाणी ही फिल्म चालू आहे आणि ही फिल्म आता बघायची आहे. या फिल्ममध्ये बिलकुल म्युझिक नाही आहे, संभाषण नाही आहे, बेरंग, कटू आठवणी, कुठलाही रस नाही आहे त्याच्यात. त्या सगळ्या जुन्या आठवणी ज्यांनी त्रास दिलेला आहेत आणि अजूनही त्रास देतात, अशी ती फिल्म डोळ्यासमोर चालली आहे. आणि ती एक प्रेक्षक म्हणून बघायचं आहे की आपण हे एन्जॉय करतोय का. या फिल्ममध्ये ना डायलॉग आहेत, ना म्युझिक आहे, आजूबाजूचा परिसर आहे, तिथे कचरा पडलेला आहे, या अनवॉन्टेड गोष्टी आहेत. हे सगळे सबकॉन्शियसला सांगायचे आहेत की आता मला या गोष्टी नको आहेत आणि ही फिल्म बघण्यात मला इंटरेस्ट नाही आहे. सगळ्या घडामोडी ज्या निगेटिव्ह आहेत त्या सगळ्या घडत आहेत आणि हळूहळू करून हातात एक रिमोट आहे, त्यांनी आपल्याला स्विच करायचं आहे, बदलायचं आहे. ही फिल्म बदलायची आहे. आपण एक दुसरा चॅनल लावलेला आहे. ही ब्लॅक अँड व्हाईट फिल्म कम्प्लिटली निघून गेलेली. हा पेनफुल पार्ट, हा पेनफुल जो पिक्चर होता तो कम्प्लिटली निघून गेलेला आहे आणि खूप सुंदर कलरफुल पिक्चर आलेला आहे, जिथे तू, तुझा नवरा तेजस यशस्वी प्रोड्युसर झालेले आहात. तू एका मोठ्या स्टेजवर आहेस. अगेन तुझी ट्रॉफी आलेली आहे, पॉईंटचा डब्बा न घेता एक सुंदर ट्रॉफी आलेली आहे आणि कदाचित हा अवॉर्ड, ऑस्कर, तुझी जी स्वप्न आहेत तो अवॉर्ड तुझ्या हातात आहे. तो अवॉर्ड घेऊन तू तिथे स्पीच देतेस. तिथे आई बाबा आहेत, रुंजी आहेत, तुझे सगळे मित्र मैत्रिणी सगळे आहेत, कौतुक करतायत. तू सुंदर साडी नेसलेली आहेस आणि छान लाऊड म्युझिक आहे आणि हे ओपन स्पेसमध्ये होतं आहे हे फंक्शन. टाळ्यांचा वर्षाव, कौतुकांचा वर्षाव, छान सुंदर म्युझिक आहे, खाण्याची रेलचेल आहे, मीडिया आहे. हे चित्र जे आहे ते डोक्यामध्ये फिक्स करायचं आणि एन्जॉय करायचं आणि सांगायचं की मी ही फिल्म चूज करते कारण या फिल्ममधनं मला आनंद मिळतोय, संगीतसुद्धा ऐकू येतं आहे, त्यांनी माझं मन तृप्त झालेलं आहे, माझी सगळी स्वप्न पूर्ण झालेली आहे. ही फिल्म डोक्यामध्ये फिक्स ठेवायची आहे आणि ह्याच्यापुढे जेव्हा केव्हा तू डोळे मिटणार आहेस किंवा मेडिटेशन करणार आहे, या फिल्मलाच बघायचं आहे. तर ही सगळी सक्सेसची एनर्जी, पॉझिटिव्हिटीची एनर्जी, एक समाधान जे मनाला पाहिजे, ती सगळी एनर्जी घेऊन कम बॅक इन दिस रूम. 5 4 3 2 1. फील द सेन्सेशन इन युअर लेग्स, इन युअर थाईज, इन युअर हँड्स आणि पूर्ण बॉडीमध्ये ते सेन्सेशन्स फील करायचे आहेत. दोन्ही हात रब करायचे आहेत, डोळ्यांवर ठेवायचे आहेत, कानावर ठेवायचे आहेत, हार्टवरती ठेवायचे आहेत आणि म्हणायचं आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आणि स्वतःला एक घट्ट मिठी मारायची आहे आणि स्वतःच्या हातावर किस करायचं आहे. डोळे उघडायचे आहेत आणि स्वतःला कुची कुची कू करायचंय, गाल ओढायचे आहेत. सो वेलकम बॅक. हाऊ वॉज इट? खूप मस्त होतं हे. Yes. खूप छान होतं. झालीस का? वेगळे विचार नाही आले ना? नाही आले. Focus केलंस? मी खूप फोकस केलं Done. आणि खूप मजा आली. खूप Nice. एक्झॅक्टली. सो थँक्यू फॉर दिस अर्धा मिनिट 1 मिनिट जे काही. सो ब्लॅक अँड व्हाईट आणि कलर हे NLP मधली टेक्निक आहे, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम. ओके. आपल्या मेंदूला सवय होऊन जाते पेनफुल मेमरीज रिपीट टेलिकास्टमध्ये बघत राहायची. आपल्याला चाळा असतो. सो आपण जेव्हा ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये टाकतो, म्यूट करतो, गाणीत बघतो, सो ब्रेनला ना आपोआपच ते असं होतं की नाही ची यार ब्लॅक अँड व्हाईट, कलर देखना है. सो हे सगळे ट्रिक्स असतात वेन यू कम फॉर हिलिंग. सो हे ट्रिक्स तुम्हाला मदत करतात की आपल्याला काय चूज करायचं आहे आणि काय आपल्याला लेट गो करायचं आहे. सो लाईफमध्ये तुला जर इमोशनल झालीस किंवा पुन्हा त्या मेमरीज हॉन्ट झाल्या, ब्लॅक अँड व्हाईट, कलर आणि कलर क्या चूज करेगी? एक्झॅक्टली. कलर आपल्याकडे आयुष्यामध्ये एकच गोष्ट दिली देवाने, तुम्ही काय चूज करता. बरोबर. रडत बसणं हा सुद्धा चॉईस आहे चॉईस असू शकतो. आणि त्यातनं एक नवीन डिसिजन घेऊन बरोबर त्या अनुषंगाने मार्गक्रमण करणं हाही आपला चॉईस आहे. बरोबर. सो हे करत जा. 100%. मला अजून एक तुला एक विचारायचं होतं की आत्ता हे मला माहिती नाही, मला म्हणजे आत्ता आयुष्यात असं कोणीच नाही आहे की ज्याच्या एखाद्या माणसाबद्दलचं माझं
माझं म्हणजे त्याच्या डोक्यात मी काय विचार करते, म्हणजे त्याला शर्मिष्ठा कशी वाटते. जर ते परसेप्शन बदलायचं आहे तर असं होऊ शकतं का? हो, स्विच वर्ड्स असतात त्याच्यासाठी. अच्छा. पण मुळात म्हणजे आता असं कोणी नाहीये, म्हणजे आता माझ्या आजूबाजूला असलेली सगळी लोक ही खूप चांगले आहेत, माझ्याबद्दल चांगला विचार करतायत असं मी धरून चालली आहे. बाकीचं मरू देत गेलं खड्ड्यात. पण तरी कधी कधी असं पण एक असतं ना की म्हणजे असे मला अनेक लोक भेटतात की त्यांना असं वाटतंय की ह्याने ना, त्यांना असं वाटतंय की हे म्हणजे काय म्हणतात त्याला, तो ना माझ्याबद्दल असाच विचार करतोय, कदाचित त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते फिक्स झालेलं आहे. बरोबर. आणि म्हणून तो जो विचार करतोय तो तसाच माणूस समोरचा त्याच्याशी वागतोय. बरोबर. असे बरेच मी आजूबाजूला बघितले. पण मी हे जनरल व्ह्युअर्ससाठी पण आणि स्वतःसाठी पण विचारते की असं जर काही असतं का. स्विच म्हणजे स्विच. तुला पंखाही वाढवायचा तर रेग्युलेटर फिरवावा लागतो. बरोबर. तुला एसी लावायचं असेल तर बटन प्रेस करावं लागतं. सो तुम्हाला तो स्विच ब्रेनमध्ये द्यावा लागतो. सो आता जसं 1996211147 हा मनी अट्रॅक्ट करण्यासाठी आहे. अच्छा. 7158 आहे बिझनेस ग्रो किंवा कस्टमर अट्रॅक्शनसाठी आहे. सो असे वेगवेगळे स्विच वर्ड आणि फ्रेजेस आहेत की इंटेन्शन देऊन जेव्हा तुम्ही ब्रेनमध्ये ते वारंवार बोलता तशी एनर्जी तिथे प्रोड्यूस होते आणि ती एनर्जी तुमच्या ऑरात येते आणि मग तशी एनर्जी तुम्ही अट्रॅक्ट करायला लागता. अच्छा. पण मग इथे पण शेवटी परत तुला मॅनिफेस्ट करायचंच. एक्झॅक्टली. यू हॅव टू चूज. पण सबकॉन्शियस मधनं तू काढणार कशी? तो आधी काढावं लागतं. पण मग त्याच्यासाठीची काही प्रोसेस असते का? येस. आता जसं हे मेडिटेशनमुळे होते. हा, कारण आपण काय करतोय, आपण आता ब्लॅक अँड व्हाईट फिल्म आणि कलर फिल्म बघितली ती सबकॉन्शियस मध्ये. आता इथून गेल्यावर तुला कलर फिल्मच येणार. तू ब्लॅक अँड व्हाईट आलं तरी आता ती मेमरी जर आली तर तुझं असं नाही, यार ब्लॅक अँड व्हाईट मूवी मुझे नाही चाहिए. ते ब्लॅक अँड व्हाईट मध्ये ऑलरेडी टाकलंय मी तुझ्या सबकॉन्शियस मध्ये. सो त्या गोष्टींचा त्रास होणारच नाहीये. मग मी त्याला जॉईनिंग कलर फिल्म दिली की आपण एखादी गोष्ट काढली आहे पण ती भरावी पण लागेल ना. बरोबर. स्विच वर्ड्समध्ये किंवा स्विच फ्रेजेसमध्ये असं असतं की आधी तुम्हाला काढावं लागतं. आता रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डिंग जाते म्हणजे काय, तुम्हाला आधी ती पाडावी लागते. तो कचरा काढावा लागतो, मग काढावं लागतं आणि मग नवीन पाया घालावा लागतो. करेक्ट. सो ही प्रोसेस आहे. म्हणून हिलिंग का महत्वाचं. हिलिंग म्हणजे काही फॅन्सी नाही. हिलिंग म्हणजे तुम्हाला तुमच्यातले फ्लॉज दाखवता आधी ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागतं. मग तुम्हाला लेट गो करावं लागतं. मग नवीन गोष्टी टाकाव्या लागतात आणि मग ते सातत्याने सर्कलमध्ये कराव्या लागतात परफेक्शन येण्यासाठी. करेक्ट. ओके. त्यासाठी शकतेस. हा, ऑफकोर्स. म्हणजे असं आपण हे करू शकतो. जुन्या गोष्टी टाकून द्यायच्यात. ब्लॅक अँड व्हाईट फिल्म ज्या गोष्टी त्रास देणार आहेत त्या ब्लॅक अँड व्हाईट मूवी. नो म्यूट अँड कचरे के ढेर में बन रही है वो. कलरफुल करना है. अवॉर्ड घ्यायचा आपल्याला, अजून पुढे जायचं, ऑस्कर पर्यंत जायचंय, कान्सला जायचंय. आपण ती स्वप्न बघूया. एक्झॅक्टली. सो शर्मिष्ठा, खूप छान आज म्हणजे मला आवडलं. आपलं खूप छान झालं कॉन्व्हर्सेशन. लास्ट सेगमेंट आहे, त्यातलं एक कार्ड उचलायचंय. मी तुला एक प्रेडिक्शन देईन. सो मनात तुझा काही प्रश्न असेल तर जस्ट एक पुल कर कार्ड आणि माझ्या हातात दे. मी तुला प्रेडिक्शन दे. अच्छा. या मी बघू नको ना? नाही. ओके. सो पुढच्या 3 महिन्यात आर यू प्लॅनिंग टू डू समथिंग न्यू? काही नवीन तुझ्या डोक्यात आहे? पुढच्या 3 महिन्यात गोष्टी बदलणार आहेत. पुढच्या 3 महिन्यात ती गोष्ट सुरू होईल. असं काही डोक्यात आहे का? मे बी फिल्म असावी, वेब सिरीज असेल, नाटक असेल, समथिंग न्यू. आणि हे जे आहे, एखादं घरसुद्धा घ्यायचं डोक्यात आहे किंवा लँड, तर ते सुद्धा शक्य आहे. पण नवीन काम डेफिनेटली पुढच्या 3 महिन्यात मला दिसतंय. सो यू आर सेईंग की आता डिसेंबर, जान, फेब, मार्च. येस. ओके. माझं आता स्माईल याच्यासाठी कितपत खरं आलंय. नाही. मला माहिती नाही की काय आहे नवीन. पण मी जो स्वतःसाठीचा जो तो वेळ दिलेला आहे, कारण मी आता जरी मी प्रोड्युसर आहे तरीही ॲक्टर म्हणून माझं स्ट्रगल अजूनही चालूच आहे. जरी चॅनल्समध्ये आता ओळखी झालेल्या आहेत, सगळं आहे, तरीही ॲक्टर म्हणून स्ट्रगल तोच चालू आहे की ऑडिशन, मी आजही ऑडिशन्स देते आणि ॲक्टिंगसाठी जर मी त्या रोलला पात्र असेल तर मला
पुढे सांगा, पण मला करायचं आहे ते, मला काम परत चालू करायचं आहे. कारण आपल्याकडे खूप परसेप्शन असतं की आता निर्माती झाली ना, मग हिच्याकडे वेळ नाही, मग ते हे ॲक्टर करू शकतो. का नाही करू शकत? दोन्ही करू शकतो, दोन्ही बॅलन्स होऊ शकतं. तुमच्याकडे टीम चांगली आहे, सगळं होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नसतो. सो ते याच्यासाठी मी प्लॅन करते की मला ॲक्टिंग करायची आहे परत. टाइम फ्रेम 3 महिने दिली होतेस. सो नाव आय एम प्लॅनिंग. मी मनात असं धरलं होतं की एप्रिल मे मध्ये तरी माझ्याकडे ते पाहिजे. आणि दुसरं मी ह्याच्यासाठी पण हसले की आत्ता परवा तेरवाच मी पत्रिका किंवा मी माझं दाखवून आले. जस्ट एक गाईडलाईन, मी तुला जसं म्हटलं की आता मी एका टर्ब्युलन्समध्ये आहे राईट नाव. सो एक गाईडलाईन घेण्यासाठी, शांतता हे करण्यासाठी. कारण प्रश्न असतो ना, अजून किती सहन करू, वाला जो झोन आहे, तर ते किती किंवा एक गाईडलाईन मिळण्यासाठी. तर म्हणून मी ते जाऊन आले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं सेम की मार्चच्या पुढे काहीतरी न्यू बिगिनिंग आहे. पण मला हेच कळायला मार्ग नाही आहे की काय न्यू बिगिनिंग. म्हणजे मी अजूनही त्याचा क्वेश्चन मार्कवर आहे. इथे आलंय उत्तर 3 महिन्यानंतर काहीतरी नवीन आणि कळवशील मला. हां, म्हणजे आयदर तू नवीन घर घेशील किंवा लँड किंवा ऍक्टिंगला सुरुवात, सम न्यू बिगिनिंग इज देअर. हां, याचं माझं असंही पण आहे की ऍक्टिंगच्या ह्याच्यामध्ये नाव आय वॉन्ट जबरदस्त कमबॅक पाहिजे. 3 तो प्रोड्युसर आहेस, तू आई आहेस, आता ऍक्टिंग ऍक्ट्रेस भूमिका चालू व्हायला पाहिजे. जर ते असेल तर डेफिनेटली. म्हणून मग मी म्हटलं की येस. तर मग आणि जे काही असेल त्याच्यामध्ये प्रेडिक्शन असं की डिसिप्लिन वेमध्ये कर. डोंट टेक इट फॉर ग्रँटेड. अरे चल हो जाएगा ना, करूंगी ना, असं नको करू. प्रॉपर विचार करून, प्रॉपर त्याला दिशा देऊन, प्रॉपर सगळं मॅनेज करून एका डिसिप्लिन वेमध्ये करायला सक्सेस मिळेल तुला. ओके, येस. थँक्यू सो मच शर्मिष्ठा. आज इथे वेळात वेळ काढून आलीस आणि इतक्या मनसोक्त गप्पा तू आमच्याबरोबर केल्यास. तर आलीस डेफिनेटली आमच्याकडे पण तुला देण्यासाठी एक गिफ्ट आहे. सो फनकारा नावाचा ब्रँड द हिलिंग सर्कल विथ वनश्री बरोबर आता जोडला गेलेला आहे आणि तू पहिली मानकरी आहेस. सो ह्यांचं स्पेशालिटी ह्यांची अशी आहे की फंक मीट्स खाना, म्हणजे मखाणा असतो ना तसा फनखाना. अरे वा. सो ह्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स आहेत आणि खूप टेस्टी आहे. आणि हे 2 मित्र आणि मैत्रीण आहेत, त्यांनी सुरू केलेलं आहे, समीर झा आणि हेमाली शिंदे. त्या दोघांनी मिळून हा ब्रँड केलेला आहे. भरपूर फ्लेवर्स आहेत ह्याच्यामध्ये आणि तुझ्यासाठी खास त्यांनी हा हॅम्पर पाठवलेला आहे. सो तुला तो खाऊन काय म्हणतात ना, मंचिंग आपल्याला लागतं ना मध्ये मध्ये. त्यांना कळलंय वाटतं 3 दिवसापासून मी डाएटला लागले म्हणून मखाणा आलेला आहे तुझ्यासाठी. माझ्या आयुष्यात लेसची पाकिटं गेली. लेस नाही, हे हेल्दी आहे, हे हेल्दी आलेलं नाहीये. वेगवेगळे मसाले, आय थिंक पेरी पेरी आणि बरेच फ्लेवर्स पण आहेत. आणि यांचं इंस्टाग्रामवर पेज सुद्धा आहे, तो फॉलो कर आणि डेफिनेटली कळव कसं वाटलं तुला. डेफिनेटली. बघ, परत चक्र काम करायला लागली, कारण मी ठरवलेलं आहे डाएट करायचं तुझ्याकडे. काय काय अट्रॅक्ट बरोबर ते आलेलं आहे. उगीच मी तर तळलेलं काही दिलेलं नाही, रोस्टेड आहेत आणि अतिशय टेस्टी आहेत. त्या दोघांनाही फॉलो कर, फनखानाला इन्स्टावरती सुद्धा. आणि येस, आय होप तुला आवडलं असेलच. आणि थँक्यू सो मच शर्मिष्ठा. आपलं बोलणं चालूच होतं की कधी करायचं आहे आपल्याला पॉडकास्ट, आणि इतक्या पटकन तू हो म्हणालीस, त्यामुळे थँक्यू सो मच. आणि मनसोक्तपणे तू गप्पा मारल्यास आमच्याबरोबर. सो थँक्यू सो मच. थँक्यू वनश्री. सगळ्यात जास्त तुला थँक्यू, कारण आत्ता आयुष्याच्या आत्ताच्या ह्या टप्प्यावर, म्हणजे मी दिवसांमध्ये मोजते आहे की कालचा दिवस, कालचा महिना वगैरे असं. सो ह्या क्षणी हे घडणं खूप महत्त्वाचं होतं. जसं मी तुला म्हणाले की रील्स मला येत आहेत रोज आणि मला माझी उत्तरं मिळत आहेत, तसं हे पण एक हिलिंग सेशन आलं. आणि तुला सांगू का, स्वामी किंवा देव प्रत्यक्षात येऊन भेटू नाही शकत ना, ते कोणाला तरी पाठवतात किंवा काहीतरी. एक्झॅक्टली. आणि ती उत्तर म्हण, तो वेळ म्हण, तो सत्कारणी लागणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे मला असं वाटतंय की ZNMD सारखं ये भी सब लिखा हुआ है. and I hope you enjoyed this session. Yes, of course. So thank you.
खूप मजा आली. थँक्यू सो मच. येस. सो फ्रेंड्स, तुम्हाला हा एपिसोड शर्मिष्ठाबरोबरचा कसा वाटला आम्हाला कमेंट्समधनं तुम्ही लिहून कळवाच. आणि तुमचे सगळे कमेंट्स येतात, आम्ही पर्सनली वाचतोय आणि थँक्यू सो मच. इतकं छान तुम्ही कमेंट्स पण लिहिताय आणि इतकं भरभरून प्रेम देताय आणि येस, तुम्ही शेअर करताय ना, कारण की हिलिंग सर्कलचा उद्देश हाच आहे की हे हिलिंग सर्कल एक सपोर्ट सिस्टम आहे. तू गृहिणी असशील किंवा प्रोफेशनल असशील किंवा दोन्ही गोष्टी करत असशील, तो कुठेतरी थांबून एक विसावा घेऊन एक कुठेतरी क्षणभर ॲक्ट्रेस सुद्धा आध्यात्मिक बैठकांमध्ये विचार करून ते फॉलो करते, तर त्याचं कुठेतरी तू सुद्धा त्याचा उपयोग करावास. कारण आध्यात्मिक जोड जेव्हा तुमच्या मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये तुम्ही यूज करता, तेव्हा सक्सेस तुमच्याकडे येतं आणि सक्सेस ऑलवेज रिक्वायर सॅक्रिफाईस अँड ॲट द सेम टाईम ॲक्सेप्टन्स आणि ॲक्नॉलेज करणं. सो हा एपिसोड कसा वाटला मी वाट बघते कमेंट्सची तुमच्या. हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच. पाहत रहा द हिलिंग सर्कल विथ वनश्री. थँक्यू सो मच.